नमस्कार. ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आम्ही खामसवाडी गावात गेलो होतो, जिथे विकासाच्या नावावर नेमकं काय झालं आणि गावकऱ्यांच्या मनात काय भावना आहेत, हे थेट त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत. हा आहे खामसवाडी गावचा थेट ग्राउंड रिपोर्ट. गावातल्या सर्वात मोठ्या अडचणी कोणत्या? आजपर्यंत तक्रार केली का? काय उत्तर मिळालं? पाणी, आरोग्य, शाळा, महिलांना सर्वात जास्त अडचण कुठे येते? शेतीला पाणी, वीज आणि भाव मिळतो का? सरकारी योजना प्रत्यक्ष मिळाल्या का? गावात रोजगार आहे का? की बाहेर जावं लागतं? आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, सत्ताधाऱ्यांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिल्या, ते या सविस्तर व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज. आज आम्ही आणि आमची टीम ऑनलाईन धाराशिवची खामसवाडी या गावचा थेट ग्राउंड रिपोर्ट आपण सविस्तर जाणून घेण्यासाठी आलो आहोत. तर आपण काही नागरिकांच्या, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. चला तर मग आपण थेट त्यांच्यापर्यंत पोहोचूया. आम्ही गोरगरीब माणसं आहेत आणि कधी काम लागतं कधी नाही लागत. मग आमच्यासाठी आम्हाला आजार येत कधी काम येतं कधी नाही येत. मग दुखतं काम, काम केलं की अंग दुखतं. मग आम्हाला गाडी नव्हती काय नाही, आम्हाला खाजगी गाड्या करायची आमची ऐपत नसायची, आम्हाला वेळ लागायचा. मग आमच्या दीपक भाऊनी आम्हाला गाडी दिली, गोरगरिबासाठी बी आमचं चांगलं झालं. मग दीपक भाऊचा आम्हाला लय आवडला स्वभाव बी, त्यांचं मन बी आमच्यासाठी खरंच ही काय काय काम करतील हे आमच्या अंतकरणात कळालं आम्हाला. त्यामुळे आम्ही दीपक भाऊलाच मतदान करणार. मला सांगा ताई, इथं जिल्हा परिषदला तुमचे लेकर जातात, ते हुशार आहेत का? नातरुंड जाते तर. आहेत का? हो दररोज जाते हो, दररोज जाते तर. शाळेमधलं शिक्षण त्यांना पाहिजे असं भेटते का? हो भेटतं, व्यवस्थित आहे, शिक्षण चांगलं आहे. एवढंच आमचं एक म्हणणं आहे की शाळा जरा गावापेक्षा जरा थोडी लांब झाली. गावात खाली गाव मोठं आहे आणि शाळा वरी आली, जरा तेवढी अडचण झाली बघा आमची. इथं बचत गटाचे काही गट आहेत का? हा आहे, 100 गट आहे. त्याचं काही तुम्हाला भेटते का? नाही ना, योजना एखादी भेटली का? नाही नाही, काहीच नाही, एक बी योजना भेटत नाही. आमचं सासल्याला उचलायचं टाकायचं, तिला द्यायचं तिचं हिला द्यायचं, हेच आहे, दुसरं बाकी काहीच भेटत मला नाही. सांगा ताई, ग्रामपंचायत कार्यालय खामसवाडी या या कार्यालयामध्ये तुमच्या ह्या म्हणजे भागासाठी एखादी योजना त्यांनी आशामध्ये काही केली का? म्हणजे मागच्या 2 महिन्याखाली नाही, काय नाही केलं. आमच्या दीपक भाऊनच केले. आमची उजाड हे आमच्या गावामध्ये आमच्या देवीच्या तिकडे जायला आता कमान केली आहे. सगळ्यांना, ज्या लोकांना देवीचं दर्शन घ्यायला जाताना नवीन लोक आलेले रस्ता माहिती होत नव्हते, तर आता त्या कमानीने माहिती पडणार हे देवीला रस्ता इकडे जातो म्हणून नवीन आले गेले लोकांना. निवडून येणारे कोण सगळ्यात अगोदर तुमचं कोणतं काम व्हावं अशी अपेक्षा? आमचं का? आमचं पाण्याचंच, आमच्या गल्लीला पाणी नाही बघा. किती दिवसाला येते पाणी? काय 2-3 दिवसाला पाणी येतं, ते कुठं तर नळ फुटलाय वाटतं, गटारातलं पाणी आधी येतं, वास येतं त्या पाण्याचा. 2-2 घागरी पाणी भेटतंय आम्हाला. कितीक वेळा आम्ही म्हणलं की पाणी घाण येतंय, पाणी घाण येतंय, पण त्या पाण्यावर कोण लक्षच करना. मग आम्हाला दीपक भाऊ म्हणले की मी तुम्हाला बोर घेऊन देतो. मग आम्हाला पाण्याची लयच अपेक्षा होती म्हणून आम्ही दीपक भाऊसाठी प्रचार करायला. विजय होईल का त्यांचा? हो, होणार 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 होणार. धन्यवाद. धाराशिव न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे. तुमच्या गावामध्ये या खामसवाडी काय सुविधा आहेत तुम्हाला? काही सध्या नाही आम्हाला सुविधा. येते ती पुढारी, हा जरा मतदानापुरते येते ती, हा मतदान करूच तर गोड बोलते ती आणि निघून जाते ती. थोडं हॉस्पिटल बांधलंय, काय त्याच्यामध्ये कर्मचारी नाही, कोण नाही, इंजेक्शन नाहीत, गोळ्या नाही, ते आणि कशाला बांधून ठेवलंय तेवढं डबक? हा नुसता दिखावा केलाय का गावाल्यानं? हा गावापासून अंतर लांब आहे, मग तुम्हाला दवाखान्याची दुसरी काय सोय असते? काहीच नाही सोय. कुठं जाता दवाखान्यात? प्रायव्हेट मध्ये जातोय. आहे का प्रायव्हेट? हो आहे ना. आणि तुमच्या 1000-2000 रुपये खर्च करायला गोरगरिबाची जायचंच नसते. मोठा आजार जर आला तर त्याला गाडी नव्हती, आमच्या दीपक भाऊनं दिली गाडी आम्हाला. कोण आहेत हे दीपक भाऊ? हा दीपक भाऊ कोण आहेत? ते काय म्हणणार? काय? नाही नाही, हे दीपक भाऊ जे म्हणताय आपण, इथले उमेदवार आहेत का ते? हो, मशाचे आहेत.
ते निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये उभे आहेत ते, मग त्यांनी इथं तुमच्या इथं काही कामं केली का? भरपूर काम केले ती, असे कुठल्याही नेत्याने केले नव्हते की एवढे काम. काय काय काम केलं? लाईट बसवले, आंबुलीस दिले, पुन्हा कमान बसवली, भरपूर काम केली. हेच नव्हते या गावाला, एशीचं काम केलं. असे 8-9 गावामध्ये असे काम केले दीपक भाऊन. तुम्हाला शेती आहे का माझी? नाही, उदरनिर्वाह मजुरी करून मंजुरी करून. विद्यार्थी लेकर आहेत का? अं, कुठं जाते शाळेत? जिल्हा परिषदला. हो, शाळेचं शिक्षण चांगले का तिथं? शिक्षण चांगलं. शिक्षक आहेत का? हो, येते शिक्षक. आता नेमकी गावासाठी अडचण काय आहे तुमच्या? काय नाही, आमचे दीपक भाऊ आमच्यासाठी आम्हाला निवडून यावं, आम्हाला त्यांना सगळ्या गावाचा अजून विकास करावा, पाणी द्यावं. तुमच्या अपेक्षा आहेत त्यांच्या हो. निवडून आल्यानंतर? किंवा नाही येऊ. निवडून येतील का? आमचे दीपक भाऊ निवडून येतील का? 100% आमचा गुलाल आहे. धन्यवाद. आज आम्ही तुमच्या खामसवाडी या गावामध्ये आहोत. तर खामसवाडीमध्ये सर्वच नेत्याच्या सभा झाल्यात आहे. मग कुणी काय आश्वासन दिलेत, कुणावर जनतेने विश्वास ठेवायला पाहिजे, मतदान कुणाला करायला पाहिजे, गावाचा विकास झालाय का, त्याबद्दल काय तुम्हाला सर्वसामान्य जनता म्हणून काय वाटतं? आम्हाला वाटते आपल्या मोदी सरकारची सत्ता यावी, तेव्हा कुणाची सत्ता आहे? मोदी सरकारची ह्या गावात म्हणतर मग मशाल. मशाल? मग गावात तुम्ही म्हणता मशाल यावी आणि मोदी सरकारी सत्ता यावी. मोदी भाजप कोण आहेत? होय ना, मग असं आहे की पण सरकारवर चांगलं आहे ना. आता गावाचा विकास करणारे कोण दिसत नाहीत मध्ये. गावातले हो. आणि अल्पसंख्याकाचा विचारच करत नाहीत. कामं झाले नाहीत का काही गावात? झाले का मग केली विचार त्या बापसा पार्टीने केली का मग. हो, पुन्हा बापशे पार्टीचे आहेत वाटतं की तो. आहेत ना उभा. पुन्हा अमोलाप्पा काम केलं, गावात सुधारणा केली गावात. कोणी सुधारणा केली? अमोलाप्पा. ते सरपंच आहेत ना का सध्या? हा, कामं केले ते आहेत का उभा आता? त्यांची पार्टी उभा आहे ना. पार्टीवर उभा? कोणत्या पार्टी त्यांचं नाव काय आहे पार्टी? त्यांची कब्बशी आणि जग आहे त्यांची. गावात एकंदरीत काय होईल वाटतं? तर काय कौल करा. कवळ जास्त काहीच कळायला गेलं सध्याचं. सध्या तेव्हा उलटच नाही. तर मला सांगा, एक आता मतदान तर आपल्याला करावं लागणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिलाय. अंबानीला जेवढं अधिकार आहे तेवढाच आपल्याला अधिकार आहे. मग आता मतदान तुम्ही पक्षाला बघून करणार आहेत, विकास कामे बघून करणार आहेत पक्षाला बोलतो का तुमच्या काही निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून गावासाठी काही अपेक्षा आहेत? गावामध्ये कोणती कामं झाली पाहिजे? गावातली काय, गावात पाणी योजना समजा गरीबांना सांभाळायला पाहिजे, चांगलं घरकुल दिले पाहिजे गरीबांना, या योजना करायला पाहिजे. किती मतदार आहे गावात? गावात काहीतरी 20,000 मतदान नाही गावात. काय व्यवसाय काय झाला? मी सध्या बसून असतो. म्हणजे म्हैस शिकली होती, म्हैस शेत आहे थोड्या वेळा पूजा कमी. कल काय म्हणते गावचा कल? चल गावाचं कसं गाव चौकून फिरणार गाव आहे. हे एक 10 मिनिटात फरक होते गावाचा. धन्यवाद. काय नाव आहे बाबा? अरुण पडवळ. इथलेच आहेत करा. हा. गावचा कल कशा संदर्भात आहे आणि गावात नेत्यांच्या मोठमोठ्या नेत्यांच्या सभा झाल्यात तुमच्या गावासाठी काही एखादं त्यांनी मोठं काम करू असं सांगितलं का? असं आपण सभार मला सांगा, आता जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारापैकी तुम्हाला पसंतीचा उमेदवार कोण आहे? गावात विकास कामं झालीत का? काय झाले काय राहिले. आता जे निवडणुकीला मतदान करणार आहे तुम्ही कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार? काय म्हणता बाबा? चांगलं आहे. काय गावात काय आहे एकंदरीत वातावरण? चांगलं आहे. हेरीची कामं झाली, घरकुलची झाली, गावात रोडची काय झाली, अमोल परवान केले. अमोल पाटला ते कोणत्या पक्षाकडून उभा आहेत? त्या पक्षी पॅनल टाकलं त्यांनी. गावात विकास कामं झालीत म्हणतात तुम्ही. एक आता जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला जी काही कामं करता येतील ते इथून पाठीमागे जे उमेदवार होते त्यांनी केलेत का? हा केले. केलेत का? आता गावचं कल कोणत्या बाजूला? सध्या तर आहे त्यांच्या बाजूला, पण कुणाच्या? अमोल पडला चिन्ह काय त्यांचे? कबशी जगन कबशी. बाकीचे बी आहेत पक्ष.
त्यांच्याबद्दल आहेत ना. काय त्यांच्या नेत्यात सभा झाल्या काय त्यांनी काय गावासाठी देतो असं काही करतो हे करतो ते करतो काय आश्वासन दिले का बोलतच असते ते करतात म्हणतात. धन्यवाद सर काय म्हणतात तुमच्या गावाचं काय म्हणते कल एकंदरीत बोला बोला बोला. या, बोला. बोला. काय चाललं काय नाही काय नाव आहे तुमचं? प्रज्योत माने गावचं एकंदरीत चित्र बघायला गेलं तर खामसवाडी हे मोठं गाव आहे आणि ह्याच गावावर जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता कुणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार हे निश्चित आहे. काय वाटतं तुम्हाला काही नागरिक म्हणून? नागरिक म्हणून इथं मशाल ही सर्वस्व ठरेल, कारण की या गावानं आमदार साहेब खासदार साहेब यांना पण म्हणजे लीड दिलेली आहे. मुळात हे गाव शिवसेनेचंच आहे पहिल्यापासून बाले किल्ल्याचं. हे गाव मशाल चलवेल असं विश्वास वाटतो आणि मी हे करतो म्हणजे विजय त्यांचा होणार असं वाटतं. 100% विजय. काही कामं केलेत का पहिले जे उमेदवार होते जिल्हा परिषद पंचायत समितीचे त्यांनी काही कामं केलेत का? पहिले जे उमेदवार होते ते उमेदवार कधी ते भाजपचे उमेदवार होते. ते कधी मला असं दिसले नाहीत. अगर एखादा रस्ता वगैरे काय केला असं कधी मला जाणवलं पण नाही गावात. म्हणजे ह्या आमच्या तर गावात एवढं मोठं लोकसंख्येचं गाव असताना इथं त्यांनी म्हणजे काय केलं असं कुठं जाणवलेलं नाही. आपल्या गावामध्ये आता तुम्ही जे म्हणतायत की आमदार खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्या आता त्यांची सभा झाली. आज पण काही व्यक्तींची सभा आहे तिथं तर त्या सभेच्या यंत्रणेमार्फत काही तुम्हाला गावासाठी त्यांनी आश्वासन दिले का की एखादी मोठी योजना आणू किंवा दुसरी काही कामं करू? त्यांनी योजना आणू गावासाठी शाळा मूलभूत पायाभूत सुविधाचे ही करू म्हणून असं आश्वासन दिलेलं आहे. गाव किती प्लस राहील असं म्हणतात? गाव 200-300 मतांना प्लस राहील. मशाल उमेदवार कोण कोण आहेत? मनीषा वाघमारे, स्वर्णा दयानंद पाटील, येडके, उमाकांत येडके म्हणून आहेत. हे आहेत विजय त्यांचा होणार 100%. काय वाटतंय सर तुम्हाला? काय नाही विजय कुणाचा होईल? हे कब्बत सिंजक कामं केलेत का त्या उमेदवारांनी गावात? सामाजिक केलेत. कामं काही राजकारणातली समजा काही पक्षाचा निधी असतो नंतर सत्ता ग्रामपंचायतला त्यांची आहे म्हणल्यानंतर गावात काही विकास कामं झाले का मोठी? सत्ता त्यांची म्हणल्यावर त्यांची कामं झालेली आहेत ना. सर आता आम्ही मंगळूर मार्गे आलो येताना तर रस्त्याची अवस्था खूपच बेकार आहे. काही रस्ते आडवाडवे झालेले आहेत. कुणी केले दाडवाड? आता काय माहिती कुणी केले कसे केले तेवढं काय माहित नाही, पण आमच्या गावात एकाच झालेला आहे. काय अडचणी आहेत का तशा राहिलेल्या? आता मतदान विकासाचा मुद्दा घेऊन करणार आहेत की फक्त पक्ष म्हणून करणार का गावातला व्यक्ती म्हणून करणार? गावातला व्यक्ती नाही, पण गावातल्या कामं केलेली आहे ती, आणि पक्ष म्हणून बी आम्ही म्हणजे करतोच, असं काय विषय नाही. विजय कुणाचा होईल? विजय हे अपक्ष उमेदवार केलेले आहेत. अमोल आप्पा मनमुख पाटील, जग आणि कबशी महेंद्र भागवत शेळके, जितेंद्र सावंत. आज सभा आहे त्यांच्या इथं संध्याकाळी सभेच्या मार्फत काही एखादं आश्वासन देतील का गावाला? आता काय आश्वासनचं माहित नाही, पण ते काम 100% करते. काय कामं केले तुम्ही गावात? तर बरीच कामं केली, तेवढी आम्हाला यादी सांगता येणार. काय वाटतं तुम्हाला कल कोणत्या बाजूने दिसतोय? आमच्या अमोलाप्पा पाटील नेते हो त्यांनी गावात विकास केलाय. तिकडून पाईपलाईन आणलेली, ही झाडं फिडत त्यांनीच लावलेली आहेत. ही सगळा गावचा विकास, देवीचं मंदिर त्याचं बी काम केलेलं आहे त्यांनी. असं काय नाही, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आहो. त्यांनी आता पक्ष एखादा कोणता तरी पक्ष बघून काम करा. भाजपवाल्यांनी आम्हाला दगा दिलाय, भाजपवाल्यांनी दगा दिलाय म्हणून ही आम्ही अपक्ष पुन्हा ठुले ती गावासाठी अपक्ष ठुले ती पुन्हा ही गटासाठी. म्हणून कधीच वाकायचं नाही की अपक्ष आम्ही लढविणार पुन्हा. आणि ही माणूस असा आहे किती बी कुठं बी काय बी लागू, कुठं बी हाय काय करणार नाही, कुठं बी गोरगरिबासाठी अडचण भागविणार माणूस. आणि सगळ्या गावात 40 वर्षात काहीच केलं नाही, पण 40 वर्षात सगळं ह्या माणसानं सगळं रस्ते रुंदीकरण सगळंच केलंय. 40 वर्षात आधी काही झालेलं नाही. मला सांगा सर कोणत्या माणसाने केले नाहीत आणि कोणत्या माणसाने केले? अमोल पाटलानं सगळं केलंय. आणि 40 वर्षात हे राजकारण तिरमग दादा कुणीच केलेलं नाही.
संजय पाटील ही दोघंही कुणम्याका ही करते ती त्यानं काहीच केलेलं नाही कुणी. आणि ह्या अमोल पाटलांना आता सगळं सविस्तर चालू आहे सगळं राजकारण. म्हणजे राजकारण ती धरीत नाही माणूस. ती शेतकऱ्यासाठी आणि लोकांसाठी झटणारा माणूस आहे ती. विजय त्यांचा कसा आहे? विजय तर चांगलाच आहे की. विजय होणार का? विजय होणारच त्यांचा. आम्ही अपक्ष बहुत विजय होणार. आज सभा आहे त्यांची. सभा संध्याकाळी 7 वाजता आहे. हा काही आता ग्रामपंचायत त्यांचीच आहे. त्यांनी काही गावात कामं केली तर गावात काम सगळं रोड रुंदीकरण सगळं रोड केले सिमेंटी रोड केले सगळं. आणि काय ह्याच्या पलीकडे पाहिजे? आता येणारा रस्ता तर लयच खराब आहे. कुठला? मंगरुळ मार्ग ती 82चा रोड आहे. ती शासनाने करावं लागते. ती 82चा रोड आहे मंगरुळ मार्ग. सरपंचाचं बी काहीतरी काम असतं. मग सरपंच गावकऱ्याच्या 82चा रोड आहे. ती ही रोड जी 82चा रोड आहे. हा त्याच्यात तुम्ही समजायचं ती 82चा रोड आहे. ते आमदार खासदाराकडे रोड असते. ती 82चा रोड कुणाकडे असते? आमदार खासदार. त्यांची सभा इथं होती आमदार खासदाराची. मग त्यांनी का बोलू नये? त्यांनी म्हणायचं की ही रोड असं हे खराब झालेत का करीत नाहीत? सांगा तुम्ही उत्तर द्या मला. आमच्या चॅनल मार्फत तुमची काय अपेक्षा आहे? जिथल्या तिथं रोड व्हावं सगळं ही व्हावं व्यवस्थित व्हावं. आता हे करतील का निवडून आल्यानंतर? पण करणारच निवडून आले करणार म्हणजे करणारच. हा धन्यवाद. तुमच्या खामसवाडी गावामध्ये आलो आम्ही. काय आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या उमेदवाराचे जाहीरनामा आणि त्यांचा निवडून येण्याचा कल कशा दृष्टीने आहे ते आम्हाला सांगा. आज खामसवाडी जिल्हा परिषद मतदारसंघाची 2026 ची निवडणूक आहे. सर्वच पक्ष आपापले आहेत, पण कामाचा माणूस आणि कामाचं हे जर म्हणलं तर सर्वसामान्यातून वर आलेला कार्यकर्ता विश्वाजी कोकणे हा माणूस का योग्य आहे तर गेल्या 4 वर्षापासून यानं खामसवाडीतच नाही तर बाहेरच्या गावात सुद्धा कुणाच्या विहिरीची असेल, कुणाचं कशाचं असेल, कुणाचं शेततळ्याचं असेल, कुणाचं कांदा जाळीचे छोटी मोठी कामं शेतकऱ्याच्या हिताची कामं केलेली कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं आज ग्रामीण भागात शेतकरी वर्ग जास्त आहे, शहरी भाग नाही. शहरी भागाचं मतदान नसून हे ग्रामीण भागाचं मतदान आहे. आणि ग्रामीण भागाला काय लागतंय तर शेतकरी वर्गाला न्याय देणारा उमेदवार. मला सांगा, इथं काही नेत्यांच्या सभा झाल्या, मोठमोठ्या खासदाराची झाली, आमदाराची झाली किंवा इतर नेत्यांच्या झाल्या, तर त्यांनी स्थानिक मुद्द्याला धरून काही गावासाठी कोणते विकास काम करायचे असं काही सांगितलंय का? आता कुणी सांगितलं कुणी नाही सांगितलं ती त्यांच्या पद्धतीनं ही करतं. पण आज ग्रामीण भागातला आणि स्थानिकचा उमेदवार इथं प्राधान्य स्थानिकला आहे. का स्थानिकला आहे? आपल्या सुखादुखात पडणारा कोण आहे त्यानं काही द्यावी अपेक्षा तर कुणीही करू शकतं. पण कुणाच्या सुखादुखात कुणाच्या याच्यात आज कोण येतोय तर स्थानिकचा लोक येतात. आज कुणाचं काही सुखदुःख आहे काय ती स्थानिकचा स्थानिकच्या मुद्द्यावर जर आपण विचार केला तर सगळे एक दोन जर समजा ठेवले उमेदवार सोडले तर सगळे स्थानिकचेच उमेदवार आहेत ना. हो ना, पण त्या स्थानिक मध्येच योग्य उमेदवार कोण आहे आणि कामाचा कोण आहे आणि त्यानं याच्या आधी काम काय केलंय का निवडणुकीपुरताच हे आरक्षण सुटलं, अनुसूचितला सुटलं, ओबीसीला सुटलं, जनरलला सुटलं, मग तेवढ्या पुरतीच धाव घेणारा कुठला उमेदवार आहे? आणि त्याची अपेक्षा न ठेवता पहिल्यापासून काम करीत आलेला उमेदवार कुठला आहे ही पण जनतेनं बघण्याची गरज आहे. की बाबा ही आरक्षण सुटायच्या आधीपासून कुणी काम केलंय आणि आरक्षण सुटल्यापासून हावभाव कोण दाखवित आहे ही सुद्धा बघण्याची गरज आहे. आज मला सांगा सर, इथं तुमच्या खामसवाडीला एक आरोग्य उपकेंद्र आहे, इथं आरोग्य उपकेंद्र, तर तिथं काही सुविधा भेटतात का गावासाठी? जसे की डॉक्टर तिथं 24 तास उपलब्ध असते किंवा 8 तास ड्युटीमध्ये तिथं डॉक्टर असते. नंतर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक वेळेवर येतात का? गावातल्या जिल्हा परिषद शाळेच्या पटसंख्या व्यवस्थित आहे का? शाळेतल्या मुलांना शिक्षण चांगल्या दर्जाचं आहे का? दर्जाचं भेटतंय का? तेच आजपर्यंत जे चुका झाल्या त्या चुका दुसऱ्याच्या चुका उकरून काढण्यापेक्षा आपण आता तशा चुका तर भरपूर आहेत त्या
2 तास चुका संपत नाही त्या, सांगायला गेलं तर त्यांच्या चुका 2 तास संपत नाही त्या. पण त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आता आपण दक्षता दूध पोळलं ताक फुकून प्यायची वेळ आलेली आहे. योग्य ते उमेदवार, लोकांच्या सुखादुखात काल कोण पडत होते ते उमेदवार निवडून देण्याची गरज आहे सर्व. आता निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून काय अपेक्षित, गावासाठी त्यांनी कोणती कामं प्रथमतः केली पाहिजे? प्रथमतः खामसवाडीसाठी इथून 1 किलोमीटरवर शाळेला जाणारा विद्यार्थ्याला खूप अडचणीला सामोरं जावं लागतंय. मेन मुद्दा त्यांना रोड सेपरेट, रोडची व्यवस्था, त्यांची व्यवस्था केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की ही सगळ्या रोडवरचे आमचा कळंब रस्ता आहे, खेरडापाटी रस्ता आहे, त्याच्यावरचा अतिक्रम ही रस्ता मेन रस्ता, इथून कळंबला जाणारी एसटी सुद्धा चालू होती आणि आई रोकडेश्वरीचं दर्शन होत आहे प्रवासी. ही का केलं पाहिजे प्राधान्यानं, कारण खेरडा बोर्डा मार्गे डायरेक्ट ही तर गाडी येते, नागजरवाडी पाटीला जी गाडी जायची ती डायरेक्ट रोकडेश्वरी मंदिरापाशी गाडी येते. ही गाडी आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही रोड मंजूर करून ह्याच्यावर आता गावामध्ये काय काय विकास कामं झाले ते? विकास कामं तर हे काय चालतच राहते. ती काय विकास कामं आहे जे आहे ते रेग्युलर तर का नाही का ते न सांगता बी शासनाच्या माध्यमातून कोणाचं घरकुल असेल ही तर हे ऑनलाईन चालूच राहते. अशी प्रामुख्यानं कुठलं काम किती सांगायसारखं की बाबा ही काम गावाच्या हितासाठी वरून दुसरीकडे चाललेलं खिचून आपल्या हित आणलं असं ती तर दिसून येत नाही आता. मला सांगा सर, ग्रामपंचायतच्या आधिपत्याखाली हे रस्ता येत नाही, जिल्हा परिषदला जातो, पण जिल्हा परिषदला पाठपुरावा करणं पण ते पण कामच आहे. मग ते आमदार असतील, खासदार असतील, गावातील सरपंच असतील, इतर नागरिक असतील, ह्या रस्त्यासाठी कोणी पाठपुरावा केलाय का? आणि जर पाठपुरावा केला असेल तर रस्ता का झाला नाही? या रस्त्यासाठी आजपर्यंत कुणीही पाठपुरावा केलेला नाही. साधा उदाहरण सांगतो, एकच सांगतो. हा रस्ता 25 वर्ष झालं हा रस्त्यावर, हा व्यक्ती सुद्धा शेतकरी आहे, हे सुद्धा वावरते. त्या रस्त्यावर आजपर्यंत कुठल्याच पुढाऱ्यांनी 25-30 वर्षात प्रयत्न केलेला नाही. गेल्या 6-7 महिन्यात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून अनिल शेळकेने पाठपुरावा चालू केला. त्याचा आता अंतिम टप्प्यात त्याचं काम चालू आहे. अतिक्रमण हटवून म्हणजे रोड मोठा करून ती डांबरीकरण करण्याचं काम हाती घेतलेलं आहे एक कार्यकर्ता म्हणून. की बाबा भविष्यात ती रोड जर झाला, माझं एकच धोरण आहे, तो रोड जर मोठा झाला तर त्या रोडच्या माध्यमातून ही दळणवळणाची साधनं इथून का शेतकऱ्याचं ऊस जायला सुलभता येईल हा दृष्टिकोन ठेवून अशी कुठलीही कामं झालेली नाही. मला सांगा सर, आता अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीच्या कालखंडामध्ये अनेक गावातले पूल, वडे, रस्ते वाहून गेले, तर त्याच्या दुरुस्त झाल्यात का? नाही, त्या आणखी काही चालू आहे त्या नाही त्या झालेल्या. आता येणाऱ्या उमेदवाराकडून काय हीच की बाबा ह्या प्रलंबित जे आहे त्या काही लोकांच्या समस्या त्याला प्राधान्य देऊन त्या आधी सोडवाव्यात शेतकऱ्याच्या हिताच्या. की तुम्ही म्हणता तसं आता ही 4 पुलाची राणादादांनी पाहणी केली, आदरणीय राणादादांनी ज्या वेळेस पाहणी केली ह्या पुलाची, त्यांचा आराखडा तयार केला, त्याचा पाठपुरावा करावा. ती पुलं उंचीवर करून ती पुलं पाण्याखाली जाऊन येते ह्याची दक्षता घ्यावी. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे हा शाळेचा रस्ता, शाळेला विद्यार्थ्यासाठी रस्ता मोठा करावा. आता शासनाच्या वतीने समजा प्रत्येक डिपार्टमेंटसाठी एक व्यक्ती नेमलेली असते, जसे की ग्रामसेवक, रोजगार सेवक, त्याच्याप्रमाणे कृषी सेवक, कृषी सहाय्यक, ही जे गव्हर्नमेंटच्या आधिपत्याखाली जे कर्मचारी ते गावाला भेटी देतात. 100% कृषी सहाय्यक बी देतात आणि ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी बी भेटी देतात. ते त्यांच्या गावातले जे विद्यार्थी असतात तर ते आता बाहेरच्या कुठं इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून असेल किंवा बाहेर चांगल्या दर्जाचं शिक्षण भेटावं म्हणून विद्यार्थी रोखण्यासाठी काय करता येईल गावात? इथं कॉलेजचे ही व्हायला पाहिजे, उभारणी व्हायला पाहिजे, कॉलेज आहे पाहिजे. गाव मोठं आहे आणि ह्या गावाला गावाला 2-4 गावं, 5-7 गावं, खेरडा, बोर्डा, नागजरवाडी, गोविंदपूर, माळकरांजा, मंगरुळ अशी देवधानोरा ही गावं
5 किलोमीटर 7 किलोमीटरच्या अंतरात आत आहे ती. त्याच्यामुळे इथं कॉलेज होणं आणि प्रामुख्यानं तुम्ही जसं म्हणता तसं येणाऱ्या आमच्या ह्या उमेदवारानं प्रामुख्यानं ती मागणी लावून धरणं गरजेचे आहे. बोला सर, काय काय म्हणणं आहे? गावात आमच्या 4 उमेदवार आहेत. कोण 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 उमेदवार? किरण पाटील, महेंद्र कुमार भागवत शेळके, दयानंद पाटलाची मालकीन आणि काय दुसरे ती 4 उमेदवार आहेत. ह्या 4ही उमेदवाराला माझा एक प्रश्न आहे की बाबांनो, ह्या गावात काय काम केलंय तुम्ही आपापल्या नेत्यावर घेऊ नका. टीका करू नका, वैयक्तिक काम दाखवा. हा, त्या 4ही उभा राहिले, त्यांनी सांगायचं म्या काय गावात काम केलंय. ते 4नी बी सांगायचं. नेत्याचं नावच काढू नका. अमोल पाटील असतील, शेळकेदादा असतील, शेळकेदादा चिरंजीव बापू शेळके असतील, अगर समजा संजय पाटील असतील, ह्यांची नावं तुम्ही काढूच नका. तुम्ही काय कष्ट केलं ह्या गावात तुम्हाला. 4च्या 4ही सगळी आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. चालू बॉडीतले सदस्य आहेत का? हा? चालू बॉडी मधले सदस्य उभा आहेत का? खामसवाडीचे सगळे सदस्य आहेत, ही उभा आहे तेवढी. ह्यांनी सांगायचं मी काय केलंय ते. वरलं नाव तुम्ही काढूच नका. वरल्या पुढाऱ्याचं नाव अमोल पाटलाचं काढू नका, संजय पाटलाचं काढू नका, तिरमग दादाच्या शेळके दादाच्या घरचं काढू नका. आपण काय कष्ट केलं ह्या गावात ती ह्यांनी चौघांनी सांगावं आणि मग मतदान मागावं. मग आता तुम्ही काय त्यांना या प्रश्न विचारणार? अहो, मत मागण्यासाठी नाही, ज्यानं कष्ट जास्त गावात केलंय त्यालाच मतदान टाकायचं. कोण आहे असा व्यक्ती? असा किरण पाटील आहे. कोणत्या पक्षाकडून उभा आहे? कमळ आहे. भाजप कोण? हो, माझं 60 वर्ष वय आहे. हे बळीराम मारुती शेळके, ज्याने काय इमानदारीनं काम केलंय त्यालाच द्या. आणि खंदानिक माणसं जी असतील त्या खंदानिक माणसाला द्या. पण माझं मत आहे 100% दयानंद पाटलाच निवडून द्या. कारण तुमची लायका किती आहे? त्या एक बापाला मारलंय, दुसऱ्या बापाला तिसऱ्या बापाला मारले, तिसऱ्या बापाला चौथ्या बापाला मारले, तिघाला माय घातली राजकीय राजकारणात तिघाला मारले तुम्ही. आणि आता काय आमच्या बोकाने बसायला काय तुम्ही? स्पष्ट बोलतोय, खरंच बोलतोय की ते माणसाला नको. कुणाला द्या मतदान. मी मतदान कुणाला मागत नाही, कुणाला द्या. फक्त बीजेपीला मतदान देऊ नका, एवढं स्पष्ट बोलतो मी. मतदान कोणाला द्यायला पाहिजे? मी देतो की आता मी फक्त माझं हे मशाल आहे, मशाललाच मी देणार. माझं उद्धव ठाकरेच आहे. मी मुंबईला राहतोय. मुंबईमध्ये माझा हे मी आहे. त्यावेळी काही संबंधच येत नाही. मी मुंबईचा माणूस आहे. मी काल आलोय, पण खेळली का आखली नाही त्या गावात लोकांना. हे कमळ जो आवाज वाजलेत. अरे कमळ कसे वाजलं? अजित पवारला कुणी मारलं ना? अरे कुणी मारलंय? तुम्ही लक्षात घ्या. अपघात कोणी केलाय? बाहेर काही लक्ष करा. लागला नाटक करायला कशात बी काही बी. आणि एकनाथ शिंदे जर एक मुखीला जर बाजूला आला ना, ह्या कमलाचं काय राहिलं महाराष्ट्रात? काय राहतंय? काहीच नाही. झिरो किमतीवर आहे ती माणसं. मला सांगा, आता तुम्ही जे म्हणलाय अजितदादांचा घातपात केलाय, हो, गणपत गेलाय. कुणी केला असेल? असं मी नाही नाव सांगत. नाव कसा घेईन मी गरीब माणूस. अरे एवढा मी शेतकरी माणूस, मी काय नाव घेईन? पण अजितदादाचा घातपातच केलाय. 5-6 व्यक्ती बसतात ती महिन्यात, 5च मृत्यू सापडतात. आणि 6वा कुठे गेला कडे? मला सांगा सर, आता आपला मुद्दा बाजूला जातोय, आपण चालू यंत्रणेबद्दल बोलू. निवडणुकीच्या तर तुम्ही आता अमोल पाटलाचं नाव घेतलं किंवा इतर दयानंद पाटलाचं नाव घेतलं किंवा इतर गावातल्या सगळ्या पुढाऱ्याचे नाव घेतलं, अशा सगळ्यापैकी तुम्हाला कोणत्या उमेदवाराला मतदान करावं असं? दयानंद पाटील जिंदाबाद. बस का बरं? उद्धव ठाकरे जिंदाबाद. त्यांची काय काम आहेत का गावात? हा, त्यांचं काय काम आहे का? त्याला कामच नाही. ग्रामपंचायत एसटी करायचे, त्याला रेशन दुकानाचं वेगळं करायचं. त्याला रेशन दुकान निघून दिलंय तिकडे वरी ह्याच्यावर चिरकाडीवर. आणि आता काय करायचे? तेवढ्यासारखं त्या माणसासारखा माणूसच नाही. आणि अजून बी त्या माणसापाशी 1 रुपया त्याला कुणी जर खाल्लं म्हणलं इथं, ज्या हिला चप्पल काढून मला हाना. दयानंद पाटील जिंदाबाद आहे इथं. आता कसं होईल? किती मतदान होईल? काय गावात किती मतदान होईल?
200 मतांनी लीड राहते गुलपूरला. मोठ्याने बोला, मोठ्याने बोला. किती मत गावातून कमीत कमी 500 मताची लीड राहील दैना पाटलाला. 500 मताची. कारण सगळं फाटोफुट झाले. कारण मी जन्म गेला माझा इथंच. धन्यवाद. 500 मताने. हा सर बोला की. किरण पाटलाने 1 रुपया ह्या गावाचा खाल्लाय का? किरण पाटलाची कामं 10-15 काय असतील, हे बाकीच्या उमेदवाराची कामं दाखवा आणि किरण पाटलाची कामं दाखवितो. किरण पाटील 1 नंबरच उमेदवार राहणार इथं. विजय कोणाचा होईल? विजय किरण पाटलाचाच. सर काय काय म्हणता? काय एकंदरीत गावातलं कल बघायला गेलं तर शेषराव शेळके त्या खामसवाडी गावचा रहिवासी आहे आणि मी एक सर्वसाधारण कुटुंबातला शेतकरी आहे. तर आजपर्यंतच्या इतिहासात आमच्या खामसवाडीला पहिला मुद्दा की जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य कशाला म्हणते ही माहित नव्हतं. काय कशाला म्हणते? आता विकास कामं जी करतील, विकास काम करून जर लोकाला विकास करणारा माणूस जर समजा पसंत पडत नसेल तर शेवटी जनतेने ठरवायचंय. आता आमचे जिल्हा परिषद उमेदवार विश्वासू कोकणे यांनी गोरगरिबासाठी कामं केलेत, घरकुलासाठी उपोषण केले, 150 विहिरी मंजूर करून दिल्या काय. आणि ही जी विरोधी पक्षावरली आहेत काय ती 100-200 रुपयाचे कुणाला ते दारू पाजायची आणि उग चांगल्या व्यक्तीच्या अंगावर माणसं लावायची आणि त्या व्यक्तीला एक डाग लावण्याचा प्रयत्न करायचा, यांची देहधोरण आहेत. तर त्यांनी माझा एकच प्रश्न आहे, जनतेला बी आणि उमेदवाराला बी, किंवा तुम्ही जनतेसाठी काय केलंय हे सर्वप्रथम सांगावं आणि त्यानंतर मतदान मागावं. गावातून काय आहे? आता एकंदरीत बघायचा कल गेला तर ग्रामपंचायती सत्ताधारी पण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचा काय संदेश आहे? आता सत्ताधाऱ्याचं त्याच्यावर मी एवढं बोलण्यात काही पद मोठा नाही. गावच्या आणि नागरिक आहेत, थोडं थोडक्यात प्रश्न वरून महायुतीचं सरकार आहे आणि महायुती त्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला महायुती झालेली आहे. आता काही पक्षाचे वाटाघाटी असतात, गटबाजी असते, त्या अनुषंगाने आमच्यात थोडं बंडखोरी झालेली आहे शिंदे गटाची. आणि दुसरी गोष्ट, फटका कोणाला बसेल? फटका कुणालाच नाही बसणार. आणि खामसवाडी जिल्हा परिषद गट भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विश्वास हनुमंतराव कोकणे व किरण बापूराव पाटील पंचायत समिती व देवळाली गणाचे शिंदे सेनेचे उमेदवार सचिनांना येडके यांचा 101% विजय, याच्यात कसलीही शंका नाही. धन्यवाद. गावाच्या अनुषंगानं जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे, तर निवडणुकीच्या अनुषंगानं गावचा कल कशा पद्धतीनं आहे? गावाचा कल पूर्ण बीजेपीच्या ह्याच्याकडे आहे, त्यात काही दुमत नाही. आणि आज मी बनतोय पण विश्वास ठेवू नका, पण 2 दिवसात समाधानच आहे की पूर्ण म्हणजे जिल्हा परिषदेची पूर्ण सत्ता बीजेपीची येणार आहे. धाराशिवला अध्यक्ष बीजेपीचा होणार आहे. हो, का तर राणादादाचं काम तसं आहे. राणादादाचं कामावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आमच्या उमेदवारावर आमचा पूर्ण 100% विश्वास आणि आहे. 100% आमची चूक झाली त्यांना तुळजापूरला लावायला. तिथून पुढे अशी चूक आमच्याकडून होणार नाही त्याची. मला सांगा सर, त्यांचे मल्हारदादा आले होते तर सभेला आले असताना ह्याच रस्त्याने आले असतील ना? मग ते रस्त्याची अवस्था अशी इतकी बिकट का झाली? रस्त्याची बिकट अवस्था काहीच नाही, फक्त कसं आहे आता पाईपलाईन वगैरे, नळाचे खड्डे वगैरे बांधकाम चालू असतात कुणाचे, आणि साहेब, ह्याच्यामुळे ते फक्त खड्डे पडलेले आहेत ना. काम अर्ध झालंय, हा. अर्ध राहिलंय. आता मला सांगा सर, जे आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या रिंगणात उभे आहेत, जे आता गावातील असतील, काही बाहेरगावचे आहेत उमेदवार, तर त्या उमेदवारापर्यंत तुमच्या गावाच्या प्रमुख समस्या कोणत्या? गावाच्या आमच्या प्रमुख समस्या म्हणजे नाल्या, तुम्ही आता म्हणले तसं रस्ते आणि शेत शेतात जाण्यासाठी. पुन्हा ही जी समजा रस्त्यानं कुठं बाया माणसाला वागता येत नाही, पण नसताना तसं, सुद्धा हा, त्यांनी दिले. तेच आहे. फक्त रस्ते राणादादांनी मोकळे व्हावे, पैसे नाल्या दिले, मोकळ्या रस्ते व्हाव्या. करून दिले. हा, मला सांगा सर, आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. गावातील किती विद्यार्थी आपल्या गावाबाहेर शिक्षणासाठी जातात? की गावात जिल्हा परिषद शाळा आहे, गावातल्या जिल्हा परिषद शाळेला अत्यंत गरीब लोकांचीच मुलं आहेत, बाकीचे पण इतर जे मुलं आहेत ते बाहेर का जातात? गाव बाहेर जातात म्हणजे कसं आहे, आता जिल्हा परिषद शाळा आमच्यातली गुणवत्ताधारक आहे, परंतु कसं असतंय, समजा आज इंग्लिश स्कूल नाही, आज इंग्लिश स्कूलचं पालकामध्ये इंग्लिश स्कूलचं डोक्यात फॅड बसलेलं आहे, त्याच्यामुळे ते बाहेर गावी जातात ना. गावासाठी एक उपकेंद्र आहे, रुग्णालय, छोटं रुग्णालय, तर तिथं काही स्टाफ पण आहे आणि डॉक्टर पण असतात.
तर मध्यंतरी मी आत्ताच्या प्रजासत्ताक दिना दिवशी आलो होतो, तर तिथं प्रजासत्ताक दिन साजरा केला नाही, त्याबद्दल काय वाटतं? प्रजासत्ताक दिन साजरा केला असेल. नाही, मी स्वतः बघितला हा. नाही केला मी. करायला पाहिजे हम्म. म्हणतात. नाही नाही करायला पाहिजे. केला नाही, आता ती प्रशासनाचं आहे, ते त्यात काय मी सांगू शकत नाही. एक गावातील नागरिक म्हणून काय वाटतं? गावात नागरिक म्हणून काय ते पण ते- केलं पाहिजे ना. ऐका किती अट्टाहासाने केला पाहिजे. केलं पाहिजे. ह्या मताचा मी आहे. त्यांनीच आणलेलं आहे रुग्णालय. तिथं सेवा साजरा केला पाहिजे, पण केला नसेल तर त्यांचा जाहीर निषेध. त्याच्याबद्दल काय त्या गावात नागरिक म्हणून त्या कर्मचाऱ्याचा जाहीर निषेध मी करतो. मला सांगा, आता काही शासकीय योजना आहेत त्या गाव लेवल पर्यंत येतात का फक्त पुढाऱ्याला मिळतात? नाही, गाव लेवलला गाव लेवल पर्यंत येतात. प्रत्येक माणसाला मिळते. आता जे समजा उमेदवार उभे आहेत, ते इथून पाठीमागे कोणत्या निवडणुकीला सामोरे गेले होते का? निवडणुकीला सामील नाही. आमचा उमेदवार हा अपक्ष म्हणून खामसवाडीच्या इतिहासात पहिली बार नोंद आहे की खामसवाडीच्या इतिहासात अपक्ष उमेदवार निवडून आलेला आहे, आणि भरघोस मतानं. त्यांच्या कार्यकाळामध्ये काही कामं केली? त्यांच्या कार्यकाळामध्ये कामं केलेत म्हणून तर अपक्ष म्हणून निवडून आलाय ना, आणि आता बी चालूच आहे आणखीन. हो, त्यांचं म्हणजे त्यांचे- आले ते जागा त्यांची बीसी हे जे आपले आरक्षण सुटलं म्हणून नाही, ते ओपन मधून सुद्धा माणूस निवडून येणार आहे. एवढं त्याचं काम आहे. ही कामाची पावती आहे त्यांची. एकंदरीत बघायला गेलं तर गावाचा कल कोणत्या दृष्टीने जाईल? एकंदरीत बघायला गेला तर म्हणजे 90% विश्वास कोकणच्या फिगरमध्ये आहे गाव. धन्यवाद सर. मत आहे जे समजा तुम्ही राजकीय क्षेत्र जे समजा कुठं खातं पितं आणता ती तुमच्याच माणसाला देता. काय तुमच्याच माणसाली जे ठराविक कुणाची 2-3 माणसं आहे ती त्यांनाच देता. आणि तुमचं जी मत आहे का तुम्हाला वाटतंय मीही निवडून येऊ शकतो, असं काहीच नाही. ह्याच्यामध्ये जी आता जी होणारी पार्टी आहे ह्याच्यामध्ये विश्वास लागणारच आहे. आणि जे अमोल पाटलाचं काय म्हणणं आहे का त्यांचं काय व्हायला त्यांचं थोडं व्यक्तिमत थोडं जास्त टार्गेट नाही व्हायला त्यांचं. आणि माझं एक मत आहे जी नोंद कुठं काय करायची काय त्यांचं पद आहे म्हणून ती माणसं बोलते ती फक्त. त्यांचं समजा आज निवडून आली त्याच्यासाठी बोलते ती फक्त ती. आणि काय होतंय पैसे दिलं कुणा दिलं पैसे तुम्ही दिलंच नाही तर आणि देत नाहीत कुणा देत आहो तुम्ही. मला सांगा, आता येणाऱ्या उमेदवाराकडून निवडून आलेल्या काय अपेक्षा तुमची? आमचं एक मत आहे गाव फक्त चांगलं करावं गाव. आणि जी जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेसाठी रस्ता 1 नंबर करावा असे आपल्या माझी वैयक्तिक म्हणणं आहे. आणि दारूचं दुकान खामसवाडीत नसावं. दारूचं दुकान ह्यांचीच दारूची दुकानं कोणाची ह्यांचीच पार्टी दारूची दुकानं ह्यांचीच. आणि ही काय म्हणते ती पुन्हा आणि की बाबा की मी उमेदवार आहे आणि दारू दुकान लायसन तुम्ही देता. निवडून आल्यावर तुम्ही काय म्हणता दारू दुकान आमची. लायसन कोण दिलं? तुम्ही दिलं ना. सर मला सांगा, आपल्या या मतदारसंघामध्ये दारूबंदी करावी, दारूची दुकानं गावाबाहेर जावी, या ही प्रमुख मागणी घेऊन अपक्ष उमेदवार आहेत राजकुमार तुपसमुद्रे, ते पण तुमच्याच गटात उभे आहेत आणि ते आता योगायोगाने आपल्या समोर यायला लागलेत. आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ. सर नमस्कार, तुमचं आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे. या बाबांना प्रमुख मुद्दा मांडला की गावाची दारूची दुकानं बंद व्हायला पाहिजे या गावात. तर तुम्ही आता तोच मुद्दा घेऊन निवडणुकीच्या आहेत, तर तुम्हाला कशा पद्धतीनं? मला मी राजकुमार दुसरे आमच्या माळकरांच्या गावामध्ये माता भगिनीचे संसार उद्ध्वस्त आहे हे बघत नसताना मी गावातील आमच्या दारूबंदी केली, उपोषणाला बसणं वगैरे केली. हेच मला वाटलं की हे जे राजकीय पुढारी आहेत त्यांनी पण हा मुद्दा घ्यावा. कुठलाही राजकीय पुढारी किंवा कुठला पक्ष हा मुद्दा घेणार गेला, जर त्यांना खरंच जनतेचे संसार वाचवायचे असेल तर त्यांनी भर सभेत येऊन का म्हणत नाही की दारूबंदी करावी. जसा कोरोनापेक्षा हा महाभयंकर रोग आहे, या रोगाविषयी कुठला पक्ष, कुठला पुढारी, कुठला कार्यकर्ता का बोलत नाही, ह्या विषयामुळे आवाज उठवला. आणि मला भरपूर लोक म्हणले की तुम्ही साहेब हा मुद्दा कट करा आणि आमच्या पक्षात प्रवेश करा. म्हणलं हा माझा मुद्दा कायम राहील, मला पक्षाची वगैरे काही गरज नाही. मला फक्त मला माता भगिनी संसार, जसं माझ्या बहिणीचा संसार ज्यामुळे खराब झाला तसं बाकी माता भगिनी संसार पुणे ह्या निवडणुकीमध्ये माझं तिकीट जरी जप्त झालं तरी फक्त मला माझ्या प्रत्येक गावातून एक जरी कुटुंब वाचले तरी मी निवडणूक जिंकले मी समाधान माणूस म्हणणार आहे. मला फक्त एकच सर्व कार्यकर्त्यांना, पुढाऱ्यांना, राजकीय पक्षांना वाटतंय जसा
कोरोना रोग होता त्याला सगळ्यांनी सकाळी लस दुपारी लस संध्याकाळी लस, तसं ह्या रोगाविषयी एवढा महाभयंकर रोग आहे की आपल्या जिल्ह्याला लागलेला आहे. तरुण पिढी बरबाद होईल, बापाला म्हातारपणी पोराला खांद्याची वेळ लागली, पुरीच्या पोरांची लग्न जमाली, ह्याविषयी कुठला पक्ष का आवाज उठत नाही? जर त्यांना दारूनं जर महसूलच मिळत असेल तर त्यांनी जनतेला पैसे 1500 रुपयावर कशा देतात तुम्ही? त्यांना दारू बंद करा, त्यांच्या मध्ये संसार वाचतील. आणि जर तुम्हाला वाटत असेल दारूनं पैसा मिळतोय तर शेतकऱ्यांना सोयाबीनना भाव नाही, त्यांना गांजा लावायला परमिशन द्यावी शासनानं. ह्या मताचा मी थांब आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की शेतकऱ्याला ही तरच करा, बाकी काही विषय नाही. तुम्हाला आम्ही मतदान टाकल्यावर ह्या रोडचं जे जाते शाळेत त्या लेकराची तुमच्याकडे मागणी की आमची जी लेकरं इथून 1 किलोमीटर शाळेत जातात त्याच्यावर जी दारूची दुकान आहे ती बंद करणार का? 100% बंद करणार मी तुम्हाला ह्या तुमच्या देवासमोर वचन देतो. जर तुम्ही माता भगिनी संसार जर मला साथ दिली तर मी तुमचा भाऊ म्हणून, तुमचा पोरगा म्हणून मी दारू बंद करू शकतो. माझ्या गावातली मी दारू बंद केली, तुमच्या सीमेवर माझं गाव आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत. तसंच जर प्रत्येक गावातला म्हणतोय एक जरी तरुण जागा झाला, आपल्या कळंब तालुक्यात 92 गाव आहेत, 92 गावातला एक जर तरुण झाला तर आपण कलेक्टरची खुर्ची हरू शकतो. ही माझी ताकद आहे, ही लोकशाहीची ताकद आहे. ही फक्त जनतेने साथ द्यावी ही मी अपेक्षा करतो. यामध्ये सर तुमच्या जाहीरनाम्यामध्ये आणखीन कोणता मुद्दा आहे? माझ्या जाहीरनाम्यामध्ये भ्रष्टाचार मी खाणार नाही ना दुसऱ्याला खाऊ देणार नाही. मी माझ्या सरकारी सगळे शासनाची सर्व योजना चांगल्या आहेत. फक्त माझे एकच म्हणणं आहे की कुठल्याही शासकीय योजना घ्या, तुमचे रस्ते घ्या, शाळा घ्या, सगळं घ्या, पण त्यांनी फक्त एकच म्हणायचं, मी खाणार नाही आणि खाऊ देणार नाही. मी शेतकऱ्यांचे रस्ते, शेतकऱ्यांसाठी 50-50 वर्ष केस चालू आहेत, पण त्याच्यावर कुठलाही कुणी मिटवत नाही. फक्त माझं म्हणणं शेतकरी सहकार्य करावे. महसूल मंत्री साहेबांचे धोरण चांगले आहे, फक्त शेतकऱ्याचे तंटे आहेत ते मिटले पाहिजे, तर सगळे शेतरस्ते होऊ शकतात. आतापर्यंत मी कलेक्टर ऑफिसला 3दा उपोषण बसलोय यासाठी. दारूबंदी, रस्ते, पाणी पुरवठा. 70 वर्षामध्ये आमच्या गावाला अजून सुद्धा पाणी येत नाही. म्हणजे किती दुर्दैव आहे राजकीय पक्ष काय बोलतात? बेसिक गोष्टी जर देऊ शकत नाहीत तर बाकी विकास काय करणार आहे? आणि आज दारू सारखा महाभयंकर रोग आहे, हा यावर कुणी काय बोलायला गेलाय? आता मला सांगा, इथं मागच्या काही दिवसामध्ये मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या, आणखीन सभा होतील, तर त्यांच्याकडून काही तुम्हाला तसं एखाद्याचा मुद्दा आलाय की आम्ही पण अजिबात नाही. आतापर्यंत जेवढ्या बी सभा झाल्यात कुठल्याही पक्षानं, मला असं वाटत नाही की कुठल्याही पक्षानं दारूबंदीचा मुद्दा घेतलेला आहे. तर जी पक्ष मुद्दा घेईल आपण त्या पक्षाचं कधीही स्वागत करू. कुठलाही पक्ष, कुठलाही कार्यकर्ता, त्या कुठल्याही पक्षाने हा मुद्दा घ्यावा. जर त्यांना खरंच लोकांचे संसार, माता भगिनी जर वाचवायचे असेल तर त्या कुठल्याही पक्षानं सहकार्य करा, आम्ही त्या पक्षात सामील होऊ, त्यांना आम्ही सहकार्य करू, त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. ह्या मताचा मी माणूस आहे. फक्त आमचं एकच धोरण आहे की माता भगिनीचे संसार वाचले पाहिजे, तरुण पिढी वाचले पाहिजे, मुलांचे लग्न झाले पाहिजे, म्हातारपणी बापाला खांदा द्यायची वेळ आली, एवढी आमची अपेक्षा आहे. आणि शेतकऱ्याची सोयाबीनचे जे भाव मिळत नाही, जर ते सोयाबीन पिकण्याचे आम्हाला गांजे परमिशन द्यावं हीच आमची अपेक्षा आहे. सर काय अडचण आहे? सॉरी, यांनी जे आता प्रश्न उपस्थित केलाय, उमेदवार आहेत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ह्या खामसवाडीमध्ये 2 वर्षाखाली 3-4 वर्षाखाली फुलचंद अण्णा शेळके यांनी दारू बंद केली आमच्या गावात. ह्यांच्या गावात दारू चालू केली, तिथं आमची माणसं जाऊन 2 मेली. ही काय करायचं? आता ते म्हणतात दारूबंदी आहे गावामध्ये. कुठं माळकरंजामध्ये. कुठं आता चालू असली तर नाही बस पेणारे कुठं बी जाऊ. आता ह्यांच्या गावात चालू असली. आता जर दारू दाखवायचं, आता जे आपण एपीआय ला फोन करून दुकान बंद करू, आता इथूनच फोन करू. 1 तासाला जर तिथे एपीआय आला, एक तासाला जर तिथे एसपी आला नाही तर आम्ही इथंच राजीनामा देऊ. जर इथला कुठला अधिकारी ह्यांची चालू होती. काय म्हणणं आहे आता तुमचं? जर त्यांनी दारूबंदी केली तर? त्यांचा प्रश्नाचं उत्तर मी दिलंय. ते म्हणतात की दारूबंदी मी करतो, मी जर उमेदवार निवडून आलो तर. कुठं? इथं ते तुमच्या खामसवाडीची दारूबंदी झालती, ह्यांच्या गावानंच चालू केली. नाही, मग बंद झाल्यानंतर परत कशी चालू झाली? ह्यांच्या गावानंच चालू केली ना. तुमच्या गावात दारूबंदी झाल्यानंतर परत का चालू झाली? कुठं? खामसवाडीमध्ये दारूबंदी कधीच होत नाही, तुम्हाला ते बी सांगतो. एकमेव माणूस होता फुलचंद अण्णा शेळके, त्याच माणसानं करू शकत होता, तेवढाच माणूस डॉन होता या गावात. आता काय तुमचं सहकार्य नसेल? आता गावात दारूबंदीला आम्ही सहकार्य करू, विषय ती नाही, पण जेव्हा आमच्या गावात दारूबंदी झाली तेव्हा ह्यांच्या गावानं चालू केली आमच्या दंडावर. त्यावेळेस तुम्ही गावातल्या काही व्यक्तीने तिथं विरोध केला नाही? कुठं? आम्ही दंडाच्या पलीकडे म्हणलो, कसा विरोध करायचा? मग ते पेणारे कुठं बी जाऊन पेतात. हा, तुमच्या गावामधली दारूबंदी 2 माणसं आमची मेली ह्यांच्या परत दारूबंदी झाल्यानंतर गावात दारू का चालू झाली? कुठं? खामसवाडीमध्ये. खामसवाडीची दारू मी सांगतो स्वतः बंद होत नाही. धन्यवाद. गावामधल्या काय समस्या आहेत आणि एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमचं गावासाठी
काय गोष्टी आवश्यक आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यक अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे? रोड गावात नाहीत. पुन्हा आमच्या ते काही समाज आपल्या ती काही देवाची मंदिरं होती, त्या मंदिरासाठी भाजपचे जे काही पुढारी आहेत जिल्ह्याची आहे, त्यांनी काहीतरी ही लिंगायत ही गेलता 4 चक्रा आणल्या, काही फंड दिला नाही. पण कैलासदादांनी आमच्यातल्या 4-5 मंदिराला फंड दिला आणि सध्या गावात कुठल्याही म्हणजे सुविधाची काही ही नाही. फक्त निवडणूक आली की आता आम्हाला एक सांगा, जिल्हा अध्यक्ष ह्याचे आहेत भाजपचे, कोण? दत्ता कुलकर्णी. त्यांनी काल विमानाचं बोलले ना रेल्वेचं बोलले. मग त्यांच्या कारखान्याचा भाव आहे 2500 आणि दुसऱ्या कारखान्याचा भाव आहे 2800, 3000, तानाजी सावंतचा 3000, ह्या आपलं सुरेश पाटलाचाही. आणि ह्यांनी विकास काय करणार आहेत? आज जर आमच्या 500 शेतकऱ्याला एका टनाला जर समजा त्यांनी 400 रुपयाला बुडविलं तर ही कमळावाली काय विकास करणार आहे? मग आमचं म्हणणं एक आहे कुलकर्णी साहेबाला की तुम्ही जे काल खामसवाडीत येऊन भाषण आणलं विमानाचं रेल्वेचं, तेवढं 500 जे काय आमच्या शेतकऱ्याचे ऊस गेले त्याचं बिल तुम्ही 500 काढा. आम्ही काय तुमचा उमेदवार बिनवरच देऊ म्हणा दोन्ही बी. अशी पद्धत या गावाची झालेली. आणि पुन्हा विकासाचा तर काही विकासाचा काही दृष्टिकोन नाही. निवडणुकीपुरताच 15 दिवस कार्यक्रम आहे. राणादादाच तर आम्ही त्यांच्या बापापासून बघतो. मी त्यांचा जुना कार्यकर्ता होतो. कामाचं फंडाचं तसलं काहीच नाही. आता ही जी जोडी आहे काळूबाळूची, ही जोडी गावातल्या 50 माणसाला ओळखीत आहेत. आणि तुम्ही जिल्ह्याचे नेते जी म्हणतात त्यांना विचारा, खामसवाडीत एक माणूस वडावाला सोडला तर दुसऱ्याचं नाव आहे का त्यांना म्हणजे माहित सुद्धा नाही. पण ही जर काळूबाळू आली का इथं, काळूबाळू नेमकं कैलास पाटील आणि ओमराजे, काळूबाळू जर इथं चौकात आली तर असं 100 लोकांना नाव घेऊन बोलावते. त्यामुळं फोन करते. आणि आमच्या सामान्य माणसाच्या अडचणी काय असतात? विमानाने फिरताव का आम्ही? रेल्वेनं फिरताव का? रोड गाव ऐकून घ्या. आता ह्यांनी केलाय, हा जिल्हा अध्यक्ष जे भाजपचे आहेत त्यांनी इथं कारखाना केलाय. मग आमचा गोविंदपूर पासून जी रोड खराब झालाय तिकडे मोहापर्यंत, आम्ही म्हणायचं आम्हाला त्यांना एक विनंती आहे, कुलकर्णी साहेबाला एक विनंती आहे, तुम्ही आमचे युनिट आणलंय, आमचा विकास हे सगळं खरंय, पण तुम्ही ते रोड तुमचं जर सरकार आहे ना, तुमचं बजेट का टाकलं नाही तुम्ही तिथं 50 लाख रुपयांचा रोड का करून घेतला नाही? मग खामसवाडीचा तुम्ही विकास काय करणार कमळाच्या माध्यमातून? जिथं तुम्हाला गोविंदपूरचा 1000 रोड करता आला नाही मोहापर्यंत, आणि त्या कारखान्यामुळे आज आमच्यातली ऍक्सिडेंट होऊन लोक बरीच पडायला लागली. इकडला पण रस्ता भरपूर खराब आहे. कुठला ही बी त्याचीच परिस्थिती आहे. आता नेमकं तुम्ही आता म्हणलाय की आमदार खासदाराचं पण ते काम आहे ना. हो, आमदारने केलं ना. मग दाखवतो ना, 10 रस्ता केला, पुन्हा आपल्या समाज मंदिराला फंड दिले, पुन्हा महादेवाच्या मंदिराला दिला, पुन्हा गरजे वस्तीवर दिला. तुम्हाला सांगतो ना मी, यादी आहे माझ्याकडे ही केलेली. आणि मला सांगा, आता आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मुद्द्याला धरून अनुसरून बोलू की जिल्हा परिषद पंचायत समिती गावात जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या, तिथं गावात किती विद्यार्थी शिक्षणासाठी गावाबाहेर जातात? गावाबाहेर माझ्या माहितीनं एक 200 विद्यार्थी बाहेर जातात. नेमकं कोणतं कारण असेल गावाबाहेर जायला? का गावात सुविधाच केली नाही ना आतापर्यंत. जे काही करती माणसं आहेत त्यांनी त्या शाळेची केली नाही. आणि तुम्हाला याच्या पुढचं सांगतो, त्या जुन्या पुढाऱ्यांनी तर काय केलं बघा, ही शाळेची जागा आहे त्याच्यावरच कब्जा केलेत. आणि मग आमची लेकरं पुन्हा वरी चिरकाडीवर लावली. शाळेला जी जागा आहे ते आमचं अक्वायर झाले कलेक्टर मार्फत ही केलंय. पण जे जुन्या पुढाऱ्यांनी सोसायटीचं ऑफिस केलं, पुन्हा ती इकडे 2-3 ही केले. आणि ती जागा कोणाची आहे? जिल्हा परिषदेची. मग ती जर समजा शाळा इथं वर्ग बांधण्यासाठी जर जागा ठेवली असती तर आज हे मायमावली अगर लोक आमची गोरगरिबाची लेकरं त्यांची हाल झाली असते का? हे आमचा विकास आहे खामसवाडीतला, आणि ती कमळाचेच आहेत. त्याचं म्हणजे काय हे नाही. 20 वर्ष झालं त्यांचाच कार्यक्रम आहे. त्यामुळे ते जरी समजा त्यांनी बातम्या हानीत असले तर प्रॅक्टिकली इथं खामसवाडीच्या मर्यादित ग्राउंडला कुठलाही विकासाचं काही ही नाही. काय म्हणते त्याला, म्हणजे प्रॅक्टिकली काहीच नाही. मला सांगा, आता प्रॅक्टिकली काहीच नाही म्हणताय, जनता त्यांना सत्ता का देते? कुठलं आमच्या खामसवाडीत का आली जनता? कैलास पाटील आमदार केला प्लस, ओमराजे ह्याला बी प्लस. आणि काय सांगू तुम्हाला महाराष्ट्राचं काय मी सगळ्या लोक सांगणार आहे. ग्रामपंचायत सत्ता कोणाची? ग्रामपंचायत अमोल पाटील आहेत, ती करता माणूस वैयक्तिकच, त्याला गरज नाही कोणाचीच. काय नाही आज बी त्याची तुम्हाला सांगतो त्याची स्टँडिंग भारी आहे इतर पुढाऱ्यापेक्षा. कलेक्टरला जर बेडवायचं झालं तर तीच बीड येतो. एकंदरीत बघायला गेलं तर संपूर्ण जे आता जिल्हा परिषद तर गावासाठी ठोस आता ज्या सभा झाल्या त्याच्यामधून काही सभा झाल्या म्हणजे काय सगळं विमानाचंच बोलले आणि कुठलं रेल्वेचं बोलले, इथलं नाही काय स्थानिक लेवलचं बोलले. खासदार साहेबांची पण सभा झाली. नाही एक मिनिट, खासदार साहेबांची सभा झाली होती, त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं नाही फंड आम्ही ह्या पद्धतीने आम्ही सत्तेत आहोत का? खासदार म्हणजे आम्ही सत्तेत होतो नाही. सत्तेत नसताना सुद्धा जे आमचे जे आता समजा एक 4 मंदिर, पुन्हा रोडला, पुन्हा कैलास दादा तर काय तुम्हाला सांगतो देव माणूस आहे.
आता एवढे महाराष्ट्र सगळा हे झाला आणि ती 35,000 निवडून येते म्हणजे ती चांगला माणूस असल्याशिवाय आलाय खामासवाडीत नाही प्लस आणि पुढारी बी नाही तर कोणी तरी या रस्त्याच्या संदर्भात त्यांना बोलला कोणाला हो झाली ना चर्चा त्यांनी बजेट ही केली व्यवस्था केली एक तशी मंगरूळ रस्ताच म्हणता ना तुम्ही हो ती व्यवस्था केली आहे का कैलासदादांनी हो आणि आता आमचे जे उमेदवार उभा आहेत दयानंद पाटील ती स्वतः कुठलंही लोकांचं असं जर अडचणीचं काम असलं तर त्यानं धावून येते आता एक उदाहरण सांगतो मला एक बाकलेच्याच कोर्टात केस होती दोघा भावाची झालं का ध्यानात मग एक बाकले म्हणला पैसे दिल्यावर मिटते त्या बहादरानं खिशातलं पैसे दिले त्या दयानंद पाटलानं ते दोघांनी आम्ही त्यांचा तंटा ही बी पद्धत आहे त्याच्यावर तिचं राजकारण म्हणूनच करीत नाही आमचे दोस्त होते ती बी जी काही कोर्ट कचेऱ्या तारखा करीत होते तर त्यानं स्वतःचे 2 लाख रुपये देऊन ती प्रकरण जागेवर मिटवलं असं ह्या काही पुढाऱ्याला सांगावं की आम्ही असं वैयक्तिक कुणाच्या एखाद्या ह्याच्यात काही नाही अशी मिटवामिटवी केली आहे का निवडणूक आल्यापुरतं तत्तडंग करायचं तर झालं पुन्हा कशाला तसंच उद बुथाकर का खोट आहे हा आणि काय मी तुझं आता 10 वर्ष झालं आमच्यात भांडणं बंद आहे 10 वर्षानं आमचं गाव शांत आहे आलं का दारकी कोर्ट कचेऱ्याने आमची तर माय निघली आम्ही आयुष्य गेलं आमचं त्याची तारखा करता आणि आम्ही बेत कुणालाच नव्हतं बरं मला सांगा सर आता निवडून तुमच्या गावाचा कल तिकडे असेल तोच उमेदवार निवडून येणार आहे निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुमच्या काय अपेक्षा आमच्या अपेक्षा म्हणजे बाबा आम्हाला जी काय शिलाई मशीन येतात ती बारगजीवर जाऊन येत अगर समजा जी काय पेरणी यंत्र येते ती एखाद्याच्या शेतात जाऊन त्याचं गोडाऊन भरून येते ना ह्याच्या आधी तसंच चालतं आम्ही एक निवडून दिलता उमेदवार जे काही असल्या लाभाच्या गोष्टी आहेत त्या लाभाच्या गोष्टी टेम्पोत भरायच्या आणि मानाला सर्वसामान्याला नाही आणि तिथून विक्री चालायची या गावचा विकास आणि काय सांगू आता त्या अमलच्या बाबतीतला मी त्याचा सहकारी होतो त्याला कुणी बी सांगावं की त्याच्या एवढं एखाद्या अधिकाऱ्यावर कोणी दडपण टाकू दडपण म्हणजे असं बेकायदेशीर नाही काय दिलं मग अधिकाऱ्यावर एवढं दडपण असलं तर गावात काम तर व्हायलाच पाहिजे किती रोड केले सगळ्या गावातले रोडच केले तिथे राहिलेले रोड सगळे करून टाकले आता समाज मंदिराचं बजेट आता त्यांचा पॅनल पण आहे जिल्हा परिषद ऐकून घ्या 2 कोटी रुपये तानाजी सावंत त्यानं बजेट गावासाठी आणलंय जे आहे ते सत्य सांगू आम्ही तत्वाचे जरी वेगळे असलो त्याच्यानं चांगलं त्याला चांगलं म्हणतात आमच्या स्वभावाचं एक ही सांगतो आणि आम्ही बेहतर कधीच नसतो कुणाला आता त्यानं आमच्या विरोधात उभा आहे आम्ही मशालीची माणसं डायरेक्ट उमरायची माणसं तुम्हाला ती बी सांगतो गावात कुणी बी नसलं तरी मत आहेत त्यांना मत आहे ती काय पुढारीची मत नाही ती सामान्य माणसं त्यांच्या मागे का तर एखाद्याला दवाखान्यात काही जर झाली अडचण 1 मिनिटात फोन केला माझी सून होती दवाखान्यात आमच्या सुनाला टाकलं कोटच्या खाली तर कैलासदादाला फोन केला कैलासदादांनी पीएला पाठवलं काय गरज आहे त्या आमदार पुन्हा बोलत असतात का कोणाला सांगा बरं त्या पीएला पाठवलं तिथं आमच्या जी सुनाला खाली केलं तर कोटच्या खाली कोटवर घेतलं काम करणारे माणसं आता ह्यांचं कसं काल एक म्हणतंय विमान इकडं आलं एक म्हणतंय ती मुंबईला औरंगाबादला गेलं अरे विमानानं रेल्वे ना काय आमचं पोट भरायचं का हितलं बोला हितलं नाही सामान्य माणसाचं काय पोट कशावर भरणार आहे सांगा की आलेल्या पंचायत समितीच्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात सामान्य माणसाला त्याचा लाभ मिळावा आता तुम्ही म्हणताल विरोधकाची स्तुती करायला लागला अमोल पाटील गाव पंचायत समितीला सदस्य होते किती आले रे बाबा पेरणी यंत्र गावात सांगा बरं तुम्ही काय काहीच नाही चुतिया ही मुंबईला राहते हो ही मुंबईला राहते हीच राहत नाही हे मुंबईला राहते नाही इथं राहतच नाही ती बी चला त्याच्या आता अमोल पाटला पैसे चला त्याच्या ह्याला तर जेवढात द्यायचं नाही तर अमोल पाटलाला बोलू चला अमोल जेवढात चला नाही ज्यांना केलं ऐकून घ्या आणि सगळ्या ऐकून घ्या सगळ्या पहिल्या पिढीत आम्ही काही राजकारण करीत असताना सगळे पैसे नांदलेली माणसं होत आम्ही म्हणजे जी काही गावातले पुढारी आहेत एका पैसे बी नांदला नव्हता असं नाही सगळे पैसे नांदला पण ते स्वभावाचा जो दृष्टिकोन आहे अगर लोकांसाठी काही करायचं ही प्रवृत्ती कुणाची आहे आणि एवढंच नाही तर तुम्ही अशी आता उद्याच्या ह्याच्यात ती एक बाईक घ्या तिने पार्टीची आणि त्या स्टेजवर सांगा तुम्ही केलेल्या कामकाजाचं आणि लोकांनी केलेल्या विकासाचं का निवडणूक कुठली आहे जिल्हा परिषदेची आणि भाषण कशाचं आहे विमानाचं ती विमान इकडून आता ह्याला येणार आहे ती रेल्वे इकडं अरे रेल्वेचं मला ही गुंजपूर रोड करा तेवढं हो कारखान्यामुळे जी कारखान्यामुळे जी बेकार 500 रुपये मला सांगा एका शेतकऱ्याला जर तोटा आला 100 टन ऊसाचे किती गेले साहेब पैसे ते 27 सुरेश पाटील तानाजी सावंत होतो 3 तुम्ही म्हणता निवडणूक पंचायत समिती पण आमचं पोट ऊसावर आहे की आमचं पोट ऊसावर आहे तुम्ही विकास केला आमच्यात युनिट आणलं त्यांचे आम्ही हार्दिक आभारी आहोत पण गेलेल्या शेतकऱ्याच्या ऊसाला
काय आता विम्याचा जर काय? नागरिक आहेत त्यांची पण प्रतिक्रिया घेऊ. मी बाळासाहेब नारायण पाटील, माजी उपसरपंच, खामसवाडी गावचे. तुम्ही? खामसवाडी गावचे. माझा असा प्रामाणिक हे आहे, आमच्या गावातीलच उमेदवार असावा, विरोधातला असावा, सत्ताधारीतला असावा, कुठलाही असावा, पण गावातला स्थायिक असावा. आणि विश्वास कोकणे हा असा माणूस आहे, माझ्या पोटच्यावर विश्वास नाही, पण विश्वास कोकणीवर माझा विश्वास आहे. आणि खामसवाडीतील मला जसं कळतंय असं ग्रामपंचायतला अपक्ष उमेदवार एकही आलेला नाही. तर गावातल्या लोक आणि दोन्ही पुढारी कोकणीच्या विरोधातलेच होते, तरी गावातल्या सर्वसामान्य लोकांनी विश्वास कोकणे यांना ग्रामपंचायतचं सदस्य केलं. विश्वास कोकणेची सुरुवात आहे, एकाचं आयुष्य गेलं, पण दारिद्र्य रेषेत नाही म्हणून एकाचे घरकुर आलं नाही, तरी विश्वास कोकणेनं काय बऱ्याच लोकांची घरकुलामध्ये नावं आणली. आणि विश्वास कोकणे हा आमच्या गावातील अल्पसंख्याक माणूस असून तो कामाचा माणूस आहे, एवढे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. किती मताधिक्य भेटेल गावातून? कोकणे कमीत कमी 500 ते 700 मताने निवडून येणार गावातील. परगावचं काय मला कल्पना नाही. मला सांगा सर, आता जे निवडून येणारे उमेदवार आहेत त्यांच्याकडून तुमच्या गावासाठी काय अपेक्षा आहे? कोणते त्यांनी विकास कामं केली पाहिजे? गावातील शेतकऱ्यांचं कापसाला भाव, सोयाबीनला भाव झालं, बचत गटाच्या महिलाला सहकार्य करणे, काही इतर आरोग्य सुविधा, जिल्हा परिषद शाळेतल्या काही अडचणी, शाळेतल्या बी अडचणी आहेत. आता शाळेतल्या अडचणी मी काही सांगत नाही तुम्हाला. काय अतिक्रमण शाळेवर केलेलं आहे, आता ती इलेक्शन झाल्यावर होईल, काय व्हायचंय ती. ही अतिक्रमण काढलंय चांगलंय, त्याच्याबद्दल आम्हाला आनंद नाही, आनंद आहे. पण खरोखरच अतिक्रमण बांधकाम केलेलं आहे ती काढायला पाहिजे. नोंद नाही, त्यांचा 7-12 नाही, त्यांचा 8 नाही, काही नाही. तुम्हाला गावाला दिसत नाही का कुणी केलंय ती? गावाला आता शाळा सांगाल ना कुणी कुणी केलंय ती? प्रशासन मला सांगा, शालेय समितीचे ग्रामपंचायत अंतर्गत एक कमिटी असते जिल्हा परिषद, ती कमिटी काय काम करते? आता शालेय कमिटीच्या त्या पंचाला विचारा की, तुम्ही पण गावातले नागरिक आहे, तुम्हाला माहित असते. नाही त्याच्याबद्दल मला नाही काय. उस्मानाबाद जिल्हा, कळंब तालुका, राहणार खामसवाडी. मी एक आदिवासी समाजाचा माणूस आहे, फुलचंद कमसर काळे. मी गावापासून कमीत कमी 2 ते 3 किलोमीटरवर एक वनातला प्राणी आहे. आणि आमचे काय जे असतील 200-300 काय 150 कुटुंब, ते आम्ही गावापासून दूर आहोत. मागणी काय तुमच्या आता येणारे जे निवडणुकीला उमेदवार उभे त्यांच्याकडून? निवडणुकीविषयी सर मला काय बोलायचं नाही, तुमचा आणि कुणाचा मला काय प्रचार करायचा नाही, आणि कुणाला मला काय मागायचं बी नाही. अडचण सांगा काय? अडचण आमची एवढीच आहे शासनाला, महाराष्ट्र शासनाला, की आम्हाला आमची जी वस्ती आहे परदेश समाजाच्या, त्या वस्ती पस्तोर रस्ता, पाणी, लाईट आहे. आमच्या परीनं आम्ही केलंय, आमच्या परीनं केलंय. मला सांग, मतदान तुम्ही कुठं करता? मतदान खामसवाडी गटातच. ग्रामपंचायत कार्यालय खामसवाडी तुम्हाला, मग ग्रामपंचायतचा अधिकार आहे ना तुम्हाला योजना तुमच्यापर्यंत? अधिकार त्यांचा त्यांनी निष्ठायचा. तेव्हा पुढच्या इलेक्शनला आपल्याला मतदान जर या वस्ती परदे वस्तीचा आज मिळावं असं वाटत असेल त्यांनी, तर त्यांची काहीतरी कामं करावी. रस्ता करावा, घरकुल द्यावं, पाण्याची सोय, नळाची सोय, नालीची सोय, रस्त्याची सोय करावी. आतापर्यंत कोणते उमेदवार आले का तुमच्यापर्यंत? उमेदवार आले का कोण तुमच्यापर्यंत? नाही. तुम्ही आता आमच्या चॅनल मार्फत सांगायला, जर उद्या समजा तुमच्यापर्यंत एखादा उमेदवार आला तर तुमची काय अपेक्षा असेल? आम्ही हेच अपेक्षा करणार किंवा आमची कामं तुम्ही आज कमीत कमी 30-35 वर्षापूर्वी कुणी काय केलेलं, आणि कुणी बी जर केलं ते आज मी त्याचा गमजा गळ्यात घालून फिरू शकतो मत मागून. किती मतदान आहे तुमचं? आमचं काय 100-125 मतदान आहे. सगळे इथंच राहतात? इथंच राहतात. ते कधी गावात येत नाहीत का? कोण? ग्रामसभेला, गावातील काही कार्यक्रम असतात त्यावेळेस? कार्यक्रमाला सर आम्ही तर आता 12-1 वाजूस तर गावातच असतात. ग्रामपंचायत हे ही कसं आहे, मतापुरती माणसं सगळे आहेत.
मत मागून घ्यायचे आपले काहीतरी इकडलं तिकडलं करायचं मत झालं की संपला विषय 5 वर्ष. एक दिवस पाया पडते तर गरीब जनतेला 5 वर्षे पाया पडायला होते. काय नाव आहे बाबा तुमचं? मी भारत म्हणजे मामुगार राहणार खामसवाडी साठेनगर. काय आता वय झालं तुमचं, पेन्शन काय चालू आहे का? काय नाही पगार येत नाही? नाही पगार वगैरे काय नाही. काय घरचा पर्पज कसा? माझ्याकडे सायकल दुकान आहे, पान स्टॉल आहे. त्याच्यावरच बाकी मुलं काय करतात? मुलगा एक एक मुलगा आहे, कपड्याचं दुकान आहे कळमला. त्यांचे मुलं कुठे जातात शाळेत? त्याला मुलगा आता झालाय, लहान आहे. मला सांगा, तुमच्या या खामसवाडी गावामध्ये एवढं मोठं गाव आहे, या गावामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे, म्हणजे उपकेंद्र आहे, तर ते चालू असतं का? उपकेंद्र आहे, सगळंच आहे, म्हणजे की वास्तू असल्यासारखं आहे, ते डॉलर असल्यासारखा ठेवलाय आणून. त्याच्यात एकच कंपाऊंडर असतंय. पेशंट जर गेलं तर फक्त 1-2 गोळ्या देतात आणि परत लावतात. त्याला इंजेक्शन नाही, काय नाही, डॉक्टर उपलब्ध नाही. आता ही निवडणुकीचं सध्या रणसंग्राम सुरू आहे, तर तुम्ही एखाद्या उमेदवाराला तसं बोललात का की आम्हाला ही सुविधा द्या म्हणून? नाही, उमेदवार जे आता गावातले उमेदवार आहेत ते आता फक्त टायमालाच हजर राहतात. एरीवारी कुणी कुणाकडे लक्ष देत नाही ना, काय नाही. त्यांनी काय देणं घेणं बी नाही. मग आता तुमचा निर्णय काय असणार आहे पुढं? परवा दिवशी मतदान आहे. मग मतदान तुम्ही काम करणाऱ्याला देणार आहात का नजरअंदाज करणाऱ्याला देणार आहात? एखाद्यानं शब्द दिला त्याला देणार? नाही, आता राजकारण कसं आहे, गावात सगळेच राजकीय पक्ष आहेत. आतापर्यंत निवडणुकीच्याच टायमाला सगळं आश्वासनं देतात. एरेवारी त्या गावात काय झालंय, अगर गल्लीगोळाने काय कुठं नाल्याचं काय झालंय का, अगर कुणाचं काय पाण्याचं काय कमी आहे का, असं कुणीही येत नाही ना, जात नाहीत. तर आता ते भापशे पार्टीचे दीपक ताटे नवीन आलेले आहेत. त्यांचा पक्ष स्वतःचा आहे आणि त्यांनी चांगले म्हणजे 4-5 महिने झाले त्यांनी ते कामं करायची त्यांनी उमेद मांडली आणि कसलंही म्हणजे पुढे कुठे विलक्षण होईल अगर ना होईल याचा न विचार करता त्यांनी सर्वसामान्यांसाठी गावात जवळजवळ ॲम्ब्युलन्स दिली. त्या ॲम्ब्युलन्समुळं गोरगरिबाचं जे पेशंट आहेत ते वेळेवर जातील. पुन्हा वेळेवर जातील ते जातील. जर समजा जर ॲम्ब्युलन्स नसती दिली, आतापर्यंत तसं झालंय. ॲम्ब्युलन्स बोलूस तर एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता राहते. या ॲम्ब्युलन्समुळं काय झालं, फोन केलं की दारात ॲम्ब्युलन्स येते. जीव वाचायचं म्हणजे प्रमाण कमी झालं. जीव जायचं प्रमाण कमी झालं. पाणी किती दिवसाला येतं इकडे? पाणी 3 दिवसाला एकदा येत आहे. ते बी 2 ते 3 घागरी नळातून घाण पाणी येत आहे. स्वच्छ पाणी नाही. स्वच्छ पाणी पहिलं 3-4 घागरे आम्ही म्हणजे भरीतच नव्हतो. म्हणजे एकतर त्या टाकीत एकतर घाण असेल आणि त्याच्या बी दुरावस्था आहे सगळे. त्याच्याकडे ते इथली ग्रामपंचायत वगैरे कोणी लक्ष देत नाही. घरकुल भेटले का तुम्हाला? घरकुल भेटलंय की रमाई घरकुलचं भेटलं. मग आता निवडणुकीसाठी परवा दिवशी तुम्हाला मतदान करायचं, कोणत्या बेसवर तुम्ही मतदान करणार? बेसवर काय आता हे राजकारणी सगळे आता अनाउन्सिंग करतात ते सगळे हाय पक्षाचेच करतात. गावात काही मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या? नाही सभा बी झाल्या ती सांगतात कुठं मुंबईचा विकास, दिल्लीचा विकास, तालुक्याचा विकास, जिल्ह्याचा विकास. ही निवडणूकच आहे जिल्हा परिषदची आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून गावखेड्याचा काय विकास आहे हे आताचे सगळेच पक्ष कोणी काय बोलत नाहीत. राजकारणी म्हणजे राजकार्यकर्ते जे येतात का ह्याच्यावर विकासाचं काहीच बोलत नाहीत ग्रामीण भागातलं. असा एकमेव एक आता कार्यकर्ता आहे किंवा दीपक ताटे की ते बाहेरचं काहीच बोलत नाहीत. फक्त आणि फक्त ग्रामीण भागाचा विकास याच मुद्द्यावर त्यांचं सध्या राजकारण चालू आहे आणि आम्हाला आशा आहे की ते ह्या 8 गावात शक्यतो चांगलं काम करून दीनदलित दुबळ्याचं सहकार्य लाभल म्हणजे सहकार्य करतील एक आशा व्यक्त करून त्यांनी आम्ही 101% मतदान करणार आणि जवळजवळ खामसवाडीतून वन वे चालणार असं माझं मत आहे. त्यांचा निवडणुकीमध्ये विजय होणार? 101%. त्यांनी आताच गुलालाची पुते आणून बी ठेवावी. धन्यवाद. काय परिचय तुमचा? माझं नाव बाबासाहेब लक्ष्मण पाटोळे, राहणार खमसवाडी. काय गावामध्ये सभा ही लय चालू धांगडधिंगाणा सगळा इलेक्शनचा. तर मला सांगा, ह्या धांगडधिंग्यामध्ये गावचा विकास बाजूला गेलाय आणि सर्वसामान्यांसाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, ज्या योजनेची गरज आहे, ते मुद्दे भरकटलेत असं वाटतंय? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं राजकारणाचं धुमाकूळ चालू आहे.
त्या राजकारणापुढे गावचा विकासाचं काम च्या गोष्टीकडे कुणाचंच लक्ष नाही आणि सामाजिक कुणाचं काम तर सोडून द्या पण असं खाजगी काम असू द्या आणि सरकारी कामाचं कुणीच काय केलेलं नाही. म्हणजे की दवाखाना आहे का इथं? दवाखाना उपकेंद्र आहे पण उपकेंद्रावर जरी गेलं तरी इंजेक्शनची सोय नाही, औषध देत नाहीत. फक्त ताप असले तर नॉर्मल 2 गोळ्या देतात आणि जावं म्हणतात. विद्यार्थी कुठं शिकतात तुमचे? माझे विद्यार्थी जिल्हा परिषदेला आहेत. शाळेची गुणवत्ता चांगली आहे? शाळेची गुणवत्ता 1 नंबर आहे. विद्यार्थ्याच्या दृष्टीने त्यांना जे आवश्यक शिक्षण आहे ते भेटते का? चांगलं भेटतंय शिक्षण विद्यार्थ्यांना. त्या उमेदवाराकडून शाळेसाठी माझी एकच अपेक्षा आहे की बाबा शाळेत काय जे कम आहे बाबा लेकरांना खेळण्यासाठी ग्राउंड असेल, पाणी फिल्टर असेल, एरोची सिस्टम राबवायला सांगू. ही अपेक्षा आहेत माझ्या येणाऱ्या उमेदवाराकडून शाळेसाठी. आता आरोग्य सिस्टम नाही का? नाही विद्यार्थी पाणी कुठलं पितात? पाणी आता जस्ट आता बसवलं 1 महिन्यापूर्वी बसवलं. पण जे खेळासाठी लेकरांना मैदान पाहिजे, जिम पाहिजे ते येणाऱ्या उमेदवाराकडून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. आता मला सांगा, मतदान तुम्ही विकासाला बघून करणार आहे का उमेदवार बघून मतदान करणार आहे? कशाच्या आधारे मतदान करणार? उमेदवार असा असावा ज्याचं नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व आणि सामाजिक क्षेत्रात समाजाचे कुठल्याही समाजाचे कामं करणारा उमेदवार असावा. ते शैक्षणिक क्षेत्र असो, आपलं सगळ्या समाजाचं क्षेत्र असो, सगळ्यासाठी उमेदवार योग्य असावा. असा उमेदवार आम्ही निवडून देणार. आहे का तसा कोण उमेदवार आता? सध्याच्या काळात रिंगणात एक उमेदवार आहे आणि त्या उमेदवाराचं नाव अख्ख्या धाराशिव जिल्ह्यात गाजत आहे. माननीय दीपक भाऊ ताटे भापसे पार्टीचे उमेदवार आहेत. त्यांनी 8 गावात मतदारसंघात चांगल्या प्रकारे त्यांचं काम आहे. उदाहरणार्थ माझ्याच खमसवाडी गावात आमच्या सेवेसाठी ॲम्ब्युलन्स लोकार्पण केलेले आहे. रोकडेश्वरी मंदिराचं प्रवेशद्वाराचं काम चालू आहे. 55 पोल आमच्या गावात लाईटची सोय करून दिलेली आहे. त्यामुळे आम्ही विकास कामालाच मतदान करणार. पाणी किती दिवसाला येतं इकडे? पाणी आम्हाला ग्रामपंचायतच्या नळाला 4 ते 5 दिवसाला पाणी येतंय. ते पण पाणी कुठेतरी चेंबर लिकेज असल्यामुळं ते घाण पाणी त्या पाईपमध्ये समाविष्ट होतं आणि पुढे नळाला येणारं पाणी 2 ते 4-5 घागरी घाण पाणी येतंय. वास मारतंय ते पाणी. आता निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून त्याच्याबद्दल काय म्हणाल? निवडून आलेल्या उमेदवाराकडून आम्ही पहिली पाण्याची सोय करून घेणार. पाणीमुळे काही आजारपणाचं काही प्रमाण वाढले का? आता ते घाण पाणी येते ते आम्ही फक्त अंघोळीसाठी आणि बाथरूमलाच पाण्याचा त्या वापर करतात. पिण्याच्या पाण्याची काय? पिण्याच्या विजय शिवाजी भुतेकर राहणार इथलाच आहे. आमची अडचण काही नाही आहे, पण मेन अडचण अशी आहे की ज्या वेळेस आपले सरपंच होते अमोल पाटील त्यावेळेस पहिले त्यांनी कामं केले चांगले असे, त्याचा काही विषय नाही, आमचा काही नाही. पण त्यांनी माझं एक नाव घेतलं. त्यांनी ज्या वेळेस ती पाणलोटची जी काम आणली होती गावामध्ये, पाणलोटचे, त्यांनी माझं मध्ये नाव घेतलं. तुला पैसे दिले नाहीत का? मी मधल्या वेळेस दुसऱ्या पार्टीमध्ये गेलो. दुसऱ्या पार्टीमध्ये गेलो, म्हणले तुला एवढं केलं तेवढं केलं, असं केलं तसं केलं, तुला पाणलं. तर मला हे करायचंय, त्यांनी मंदिरामध्ये यायचं, पादुकावर हात ठेवायचा आणि त्यांनी सांगायचं मला पाणलोटचं पैसे दिले का? ती एक मेन मुद्दा माझा. विनाकारण उगाच असं जर पैसे बी नाही भेटलं तरी उगाच विनाकारण सांगायचं ही नाहीये. हे तुमचा झाला व्यक्तिगत विषय दोघांचा. गावासाठी तुम्हाला काय उपाययोजना करण्याची गरज आहे? गावासाठी आमच्या शेतातला आमच्या जायचा रस्ता आम्हाला मंगरूळ, आपलं हे मंगरूळ रस्ता आम्हाला मंगरूळ ते खमसवाडी आपलं मतदानोरा रस्ता हे क्लिअर करायला पाहिजे. ते क्लिअर तिथपर्यंत झालंय आणि पुन्हा पुढे झालेलं नाही. आता बी तुम्ही आला तर खड्डे तिथं. दुसरी काय मागणी? दुसरी काय नाही मागणी. आम्ही वैयक्तिक ते चांगले काम करते, चांगले ते विश्वास तर आमचं काही क्लासमेट आहे ती बिचारा तर एकदम चांगला आहे, गरीब माणूस आहे, त्याचा तर विषय काहीच नाहीये. पण मेन जी माणसं जी आहे ती पुढारी जे उगाच न करून बी असं केलं म्हणतात, म्हणलं त्याच्याबरोबर आमची भावना आहे, बस दुसरं काय नाही. धन्यवाद सर. नमस्कार. तुमच्या खामसवाडी गावामधलं एकंदरीत बघायला गेलं तर राजकारण कोणत्या स्वरूपाचं सध्या सुरू आहे? आता आमच्या गावाचं बघायचं झालं तर मी एक पहिला माजी सरपंच आहे. मी सरपंच पद भोगलेले आहे गावात.
तर आमच्याकडे बी द्या स्वतः विकासाचा. आणि ज्या टायमाला वेळ होती आमचा विकास चालू होता, विकासाच्या टायमाला काय अनेक अडचणी आम्हाला आल्या, पण आम्हाला ती सांगायची नाही आता पहिलं. पण आता ह्या गावासाठी खरं जर विकासाचा महामेरू भेटला आम्हाला, आता डॉक्टरचे पुढारी बघितले और आमदार डॉक्टर बघितले आपण, पण आताचा खरा महामेरू विकासाचा बघितलं तर आम्ही आज ह्या घडीला दीपक भाऊ ताटे साहेब यांनी खरंच गावाचा कायापलट करून टाकायचा निर्णय घेतला. आणि हे 100% खरे, कारण त्या माणसाला खरंच गावातील जनसंख्या असेल, अल्पभूधारक असेल, अगर शेतकरी गरीबीतला गरीब असेल, खरंच त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहेत. कारण मी तुम्हाला का सांगतो याच्या मार्फत 100% ह्या माणसानं विकासाची गंगा जी आहे ती खरं दाखवून दिली. आणि 100% इथून पुढे ती 100% खरी ठरणार आहे, ही सगळ्या सर्व मतदाराला कळालंय. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीचे आज खंबीरपणे उभा आहोत. तर त्यांनी या मतदारसंघामध्ये काही विकास कामं केली? 100% काय काय केली कामं? त्यांनी आज जर विचार केला ह्या खामसवाडीपासून सुरुवात, आता आम्ही खामसवाडीच बोलणार, आम्ही बाहेरचं काय. समजा खामसवाडीतून ह्या गोष्टी आज त्यांनी या गावासाठी आज विचार करायची गोष्ट आहे की कित्येक पुढारी आज ह्या गावातून, खामसवाडी गाव म्हणजे आमचं लोकसंख्येत भरपूर मोठं गाव आहे, त्या गावातून कमीत कमी आज या जिल्ह्याचं लक्ष खामसवाडीकडे असतं. कारण खामसवाडी असं एकमेव गाव आहे की लोकसंख्येतून जर उमेदवार कुठला उभा राहिला तर खामसवाडी गावाला पहिली भेट असते. तर त्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, ह्या साहेबांनी ह्या गावाची लोकसंख्या बघितली ना, काय नाही, पहिल्यांदा आल्यानंतर गाव विकास बघितला, गावातला कुठं रखडलाय, काय झालंय, नेमकं काय अडचणी आहेत, घराघरात आपल्या गोरगरिबाच्या घरात शिरून ह्यांनी विचारपूस करून अगोदर केलं, मग पुन्हा तिथून पुढे कामाची व्यवस्था चालू केली. तर पहिलं काम आमच्या देवीच्या नावे एक अँब्युलन्स दिली. खरंच ती अँब्युलन्स का महत्वाची आहे तुम्हाला सांगतो. आज एक जर असं पेशंट, मी माझ्या काळात सदा विचार केला तर आम्हाला त्या पिरियड मध्ये सदा कळालं ना सर अगर काय असेल बाकीचं, पण ही अँब्युलन्स देणं म्हणजे का गरजेचं का आज गरीबीतला गरीब ज्याच्याकडे 1 रुपया त्याचं जीवन जगायला मोतलंय, तर त्या माणसाचं जर एखाद्या वेळी वेळ पडली दवाखान्यात जायची तर त्या वेळेचं महत्व आज आम्हाला कळालंय. कारण ही अँब्युलन्स आज तात्पर्य एका फोनवर रडे. आणि 100% त्या गोष्टीमुळं ह्या अँब्युलन्समुळं लोकांमध्ये एवढं वातावरण चांगलं झालं. कारण ह्या माणसानं न काय करता आज पहिल्यांदा खामसवाडीत इलेक्शन बाजूला राहिलं, इलेक्शन कधी होईल त्याचा पत्ता नाही, मत मागायचा कधी असं इलेक्शनच्या जोरावर त्यांनी कार्यक्रम केला नाही, तर पहिल्यांदा त्यांनी अँब्युलन्स दिली. नंतर एक गावासाठी एक त्यांनी, ज्यानंतर ती पहिल्यांदा गावात आले, तर पहिल्यांदा गावात आल्यानंतर त्यांनी एकच दिसलं की बाबा आपण एवढं मोठं गाव, लोकसंख्येचं मोठं गाव आहे, इथं भरपूर पक्षाचे लोक, आणि खामसवाडी गाव म्हणजे एक कळंब तालुक्यात गाजलेलं गाव आहे लोकसंख्येच्या बाबतीत, मतदाराच्या बाबतीत. तर आल्यानंतर त्यांनी एक साठे चौकात मध्ये आल्या त्यांनी एक वाक्य असं दिसलं गावातलं चलिंदर की बाबा सगळा अंधारच कसा, अंधारात सगळं गावच अंधार आहे, नेमकं काय करते. त्यांनी खरंच त्यांनी वाटलं तिथं काय नाही आपल्या ह्या गावाला काहीतरी देणं आहे. पहिला अँब्युलन्स दिले असेल, नंतर ह्या गावाला अजून काय देणं आहे. तर त्यांच्या गाव भेटी चालूच होत्या का, तर विकासाची कामं त्यांच्या डोक्यात खुळत होतं की विकासाची कामं चालू करायची, आपल्याला एक गाव सोडायचं नाही. आल्यानंतर त्यांनी कमीत कमी 27 पोल असतील, अगर काय अधिक जास्त पोल असतील, लाईटीचे खांब त्यांनी साठे चौक ते पार देवी पस्तोर लाईटीचे खांब बसवले आणि सगळ्या गावात प्रकाश केला. आणि त्याच प्रकाशामुळे आज लोकांनी ठरविलंय खामसवाडीच्या ह्या साहेबांनी आपल्या गावात अंधार असताना प्रकाश केलाय, तर आपण साहेबांना प्रकाशातच आणायचं आणि उजेडातच आणायचं हे ठरविलंय फक्त. म्हणजे तुम्ही संपूर्ण तुमची जी लोकसंख्या आहे ते त्यांच्या पाठीमागे 100%. अजून काम भरपूर आहेत. आता सगळी कामं म्हणजे काम त्यांनी एक एवढं एक आपल्या सैनिकीमध्ये भरती झालता, गोरगरिबाचा ऊसतोड करणारा व्यक्ती, असा गरीब कुटुंबातला माणूस होतो. त्या पोराला त्याच्या बापाच्या हातून सुद्धा त्याला असं सैनिक भरती झाला तरी त्याला 1 रुपया म्हणजे पुढं कसं काढायचं, डॉक्युमेंट कशी काढायची, काय करायचे काय नाही, त्यासाठी 1 रुपया नव्हता. त्या माणसासाठी खास ह्या साहेबांनी एक असा विषय बोलूच तर त्यांनी 51,000 रुपये त्या माणसाला मदत केली. आज त्या पोराचा आका सगळा उदरनिर्वाह त्या गोष्टीवर झाला. आज तो पोरगा ट्रेनिंगला गेला तेवढ्या पैसे. म्हणजे एवढे सेवा साहेबांनी देवीला असेल, अगर गावात कुठला सामाजिक कार्यक्रम असेल, आपला सप्त्याचा असेल, विठ्ठलाच्या भक्तीतले साहेब आहेत, मला आता कळालं ह्यांच्याहून, कारण रूपच विठ्ठलाच आहे असं मी सांगू शकतो. कारण असं बघत नाही कुठला देव धर्म, ही सगळी आपलीच आहेत, ही सगळा बहुजन अगर टोटल समाज आपलाच आहे समजून त्यांनी तर सगळी कामं चालू केलेत. सप्त्याच्या कार्यक्रमाला शब्द
माळकऱ्यांच्या गळ्यातून शब्द असं तोंडातून शब्द येऊस तर त्यांनी 51 नाही 56,000ची त्यांनी देणगी तिथे द्यायचं काम केले. नंतर देवीचं एक महाप्रवेशद्वार जे आज सपना सुद्धा कुणाच्या नव्हतं, गाव पुढाऱ्याच्या अगर काय असेल की एक देवीचं महाप्रवेशद्वार असं सुंदर बनवायची त्यांनी हे शब्द दिला आणि तो 100% आम्ही त्याचा नकाशा बघितला, आम्ही ती 100% नंबर 1 होणार आहे. तुम्ही हे खामसवाडी गावामधली कामं बघताय, तुम्हाला या बाकीच्या गावामधून कसं कळलं? मी आज आमची पाहुणारावळ असतील, आम्ही कुठं सहजासहजी फोन करताव, काय काय हवा आहे तिकडं, काय आमच्या इकडं तर असं असं, कारण काम साहेबांनी भरपूर केलेत. पुढं काय तुमच्या गावात काय समजा गोविंदपूर असेल, बोरगाव असेल, वडगाव असेल, वाटवाडा असेल, पर डोराळे पोचतोर एंड पोचतोर आम्ही. तर 100% ही माणूस कामाचा आहे. त्या माणसानं कधीच मतासाठी तर आजवर कधीच वाक्य बोललं नाही, मी इथं उभारणार आहे म्हणून त्यांनी माहित नाही अगर काय ना. त्या माणसानं आमच्या गावोगावी एवढी सुधारणा केली की आमच्या आयुष्यात आम्हाला ही देव माणूसच भेटला. आमच्या आयुष्यात कुठल्याच गावातल्या पुढाऱ्याने एवढं काम केलं नाही एवढं ह्या माणसानं काम केलंय. त्या विकासाच्या जोरावर लोकांनी सदा निर्णय तिथं त्या गावात घेतलाय. 100% 100 आम्ही ही लोलारला धरणार आहेत, बाकी आम्ही काय बी करू. सुरुवातीला तुमचा परिचय. मी आशा काका मगर, मी राहणारची खांबसवाडीची आहे. तुमच्या गावामध्ये तुम्हाला मूलभूत सुविधा जसे की विद्यार्थ्यांना शिक्षण, दवाखान्याची सोय, शेतकरी असतील तर शेतकऱ्यांसाठी योजना या तुमच्यापर्यंत कोण घेऊन येते का? नाही, कोणीच नाही ते घेऊन येत. गाव पुढारी नाही, कधीच नाहीत. फक्त इलेक्शनच्या टायमाला येतात. आता इलेक्शनचा टाइम आहे, असंच 2 दिवसावर इलेक्शन आहे. काय संदेश असेल तुमचा निवडणुकीसाठी उभा राहणार पुढारी? जी कामं जी करतात त्यांनाच आम्ही मत करणार ना. असं कोण व्यक्ती आहे का इथं सध्या काम करणार? आता जे आलेला व्यक्ती आहे ते दीपक भाऊ टाटे, ह्यांनी आमच्यासाठी आता गावामध्ये अंधारात आम्ही जात होता येत होता, त्यांनी आमच्यासाठी लाईटी केल्यात, पुन्हा ॲम्ब्युलन्स दिली. आमच्या गावाला सुविधा नव्हती ॲम्ब्युलन्सची, गाड्या म्हणजे भेटतच नव्हत्या. मग अचानकच असं माणसाला न्यायचं म्हणल्यावर ते आमच्या सुविधा नव्हत्याच त्यातल्या, ते आता त्यांनी आम्हाला ॲम्ब्युलन्सची गाडी दिलेली आहे. ते आता निवडणुकीला उभे आहेत. हा, ते निवडणुकीच्या अगोदरच त्यांनी आम्हाला हे केवढं म्हणजे हे केलं, सहकार्य केलं. तुमचं सहकार्य असेल का त्यांना आता? हो, मग आहे ना सहकार्य. किती मतदान आहे तुमच्या गावात? 5.5. किती मतदान होईल? 3. 3,000. त्यांचा विजय होणार. विजयच होणार आहे त्यांचा. मग आता हे तुमचे काही गाव पुढारी उभा आहेत, त्यांच्यापर्यंत तुमची काय अडचण आहे? त्यांची काय समस्या काय तुमची? काहीच नाही, सोडवतच नाही. तर पाणी येते का घरी? पाणी नाही, पाणी 8 दिवसाला येते, पण नुसतं घाण पाणी येते, नालीतलं पाणी आले आणि जास्त बी नाही, लय झाली, एक घागरच येते. लाईटीचा आता उजेड झालाय आमच्या गावाला. दवाखान्याची काय सोय आहे गावात? काहीच नाही. तुम्हाला असं वाटत नाही का गावासाठी एखादा दवाखाना असायला पाहिजे आपल्या गावामध्ये? असायच पाहिजे ना गावात दवाखाना. त्याची मागणी केली का तुम्ही तुमच्या उमेदवाराकडे? नाही, आता आम्ही करणारच आहोत त्यांना, पण आम्हाला अगोदर त्यांना निवडून द्यायचंय, पुन्हा त्यांच्याकडे आम्ही मागणी घालणार आहे. पण सोयच नाही कसली दवाखान्याची. उपरुग्णालय आहे इथं, उपकेंद्र, मग तिथं डॉक्टर असतात का नसतात? नसते ती, ते नंतर गोळी सुद्धा देत नाही ती. याच्याबद्दल कधी तुम्ही बोलले ना का गावातल्या गाव पुढाऱ्यांना? नाही कधी बोलायला, ते आमचं म्हणजे ऐकतच नाही, तर कशाला बोलायचं. मग आता तुम्ही मतदान करताना कोणता मुद्दा घेऊन मतदान करणार? जी गावात जी आता जी चालू आहे त्याच्यावरच करणार ना. राहणार खामसवाडी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. आदरणीय राणादादा पाटील, आदरणीय ओमदादा पाटील, म्हणजे ते आता म्हणजे निंबाळकर आहेत. दोन्ही दादा आहेत. दोन्ही दादांनी धाराशिव जिल्हा असा धुवून खाल्लाय की सांगायची गोष्ट नाही. अगोदर राणा पाटलाकडे कारखाना होता, कारखान्याची मायनी जिवली. पुन्हा ओमदादाकडे माणसं काय म्हणली ह्या जिल्ह्यातली, हे नाही ही जरा वाईट आहे, ह्याला जरा ही बघू, त्याने बी तशीच निजीवली. सर्वसामान्य माणसानं, सर्वसामान्य शेतकरी ह्या माणसाने काय करायचं? आज धाराशिव जिल्ह्यात एवढा मोठा ऊस आहे. दोन्ही दादा, एक नाही म्हणत मी, 2 पर्याय काय? पर्याय ही निघाना गेलाय ना. ही पर्याय जी आहे का, पर्याय ही माणसं, सर्वसामान्य माणसं एकजूट होईना गेलेत. म्हणजे नेमकी मागणी काय तुमच्या? मागणी म्हणजे
उस्मानाबाद जिल्ह्याची सर्वसामान्य माणसं ह्यांचं काय आहे? शेतकरी आहे. शेतकरी माणसाला काय आहे? ही दोन्ही दादा बरं का, एक नाही दोन. आता इतर पक्ष बी आहेत त्याच्यामध्ये अहो, इतर पक्षाला माणसं काय होते, ही काय आता ही मत तिकडे पळते, कुणी इकडे जा कुणी तिकडे जा असं होतंय. आमच्या चॅनल मार्फत बोलण्याचा तुमचा उद्देश काय? म्हणजे उद्देश इकडे आहे का, की ह्या माणसानी दोन्ही दादानी 100% धाराशिव जिल्ह्याची इतकी नुकसान केलंय आती. हे तिसरा एखादा निघाना गेलाय म्हणजे दोन्ही ओम दादा राणा दादा कोण दुसरं दादा, दोन्ही दादा आहेत. नेमकी तुमची मागणी काय? आमची मागणी 100% सर्वसामान्य माणसाला चांगला. आता ही कारखाना आहे, कारखाना किती वर्ष आता ते सावंतकडे दिलाय, आता चालत नाही, आता व्यवस्थित चालतोय की. तो पण पर्याय आहे की? अहो, ह्याच्या अगोदर पर्याय नव्हता ना. आता पुढे काय म्हणजे नेमकं तुम्हाला बोलायचं काय ते सांगा. मला एकच बोलायचंय, ह्या दोन्ही दादानी जिल्हा संपविलाय असं माझं वैयक्तिक मत आहे. काय तुमच्या गावामध्ये खामसवाडी या गावामध्ये निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे, तर उमेदवारापर्यंत तुमची काय अडचण आहे ते सांगा. अडचण आहे आमच्या गावाला, अडचण खूप आहे. लेकराला यायला जाणाऱ्या सायकल येते नाही त्या. परत लेकर कुठे आहेत तुमचे? विद्यार्थी कुठे आहेत? चिरकार माहिती शाळेत लांब होती. आम्ही गावात शाळा किती किलोमीटर आहे? 1 किलोमीटर. हो, मग तुम्हाला इथं दुसरी सोय नाही का? नाही दुसरी का नाही सर. आता निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या उमेदवारापर्यंत काय मागणी असणार? काय नाही, आमच्या लेकराला सायकलीची सोय करायला लावणार आहोत आणि आम्हाला पाणी नाही, पाण्याची सोय करायला लावणार आहोत. किती दिवसाला पाणी येते? का आमच्या तर नळच बंद आहे बघा, नळाला आमचं पाणीच नाही. दवाखान्यात कुठं जातो? मोहवाला इथं इथं आहे ना उपलब्ध? हा इथं बी आहे पण तेवढं लक्ष देत नाही ते. मग मोहवाला देतात लक्ष, मोहवाला जात शेती आहे का तुम्हाला? हाय. शेतीच्या काही योजना तुम्हाला भेटल्या का? नाही, काय नाही भेटलेलं अजून. थँक्यू. शिराडोन गावातील काही नागरिक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांची पण प्रतिक्रिया घेणार आहोत. सर, काय सांगाल निवडणुकीच्या अनुषंगाने? निवडणुकीचं चित्र सध्या सगळ्या स्पष्ट नाही, प्रचार जोरात चालू आहे. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून एवढं सांगेन की आपल्या मशालाचे उमेदवार जिल्हा परिषद मनशीताई वाघमारे एक उच्च शिक्षित, हुशार, अभ्यासू, दातृत्वाचं कर्तृत्वाचं एक झालर असलेलं एक चांगलं नेतृत्व मिळालंय. त्यामुळे लोक त्यांचा विचार करून त्यांना मतदान करणार आहेत. त्यांनी आतापर्यंत गावात आमच्या किटचं वाटप केलं, गोरगरिबाला हातरायचं पांघरायचं दिलं, इतर काही वस्तू समाजोपयोगी वस्तू असतील त्यांना दिल्यात. अजून कुणाच्या सेवेला हाक मारले धावून जाणार एक महिला म्हणून आज त्यांचं नाव आहे आणि त्यांचा प्रचार जोरात चालू आहे. दुसऱ्या आमच्या भगिनी मशालीवरच सुवर्णा दयानंद पाटील एक चांगला उमेदवार. दयानंद पाटील एक चांगला समाजसेवक, समाजात चांगलं काम करतात. लोकात त्यांच्याविषयी एक चांगली भावना आहे आणि या गावाला त्र्यंबकदादा शेळके सारखा एक चांगला वारसा लाभलेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादावर आणि त्यांच्या आदर्शावर पाऊल ठेवून सध्या गावात प्रचारचे धोरा त्यांचे सुपुत्र ज्यांच्याकडे ह्या प्रचारचे सूत्र आहेत असे अशोक बापू शेळके सांभाळत आहेत. त्यामुळं या महाराष्ट्रात एक निष्ठेचा जिल्हा म्हणून धाराशिवला संबोधलं जात आहे आणि त्याला कसल्याही प्रकारचा तडा जाणार नाही याची अध्यक्षता इथे सगळीच मतदार लोक घेणार आहेत. कारण आमचा अनुभव पहिला काय चांगला नाही. आम्ही या दोन्ही पुढे जाऊन आणलेलो आहोत. आता आम्हाला म्हणते तुम्ही एवढं तुमचं चलत होतं मग तुम्ही असं कसं काय केलं. एकदा कुठं आणि खरड कालवून झालं म्हणून कोणी बायको सोडून देत नसते. या सगळ्याच गोष्टी लोक विचार करतात. बरं ही काय मी एकटा ते शिकार नाही. आता मी लय विकास केलाय, कोण म्हणतं 4 कोटी आणलं, कोण म्हणतं 2 कोटी आणलं, त्या 2 कोटी 4 कोटी हिशोब अजून आम्हाला मिळालेला नाही. त्यांनी हिशोब दाखवावा आणि मग लोकांसमोर जावं. असं रडून पडून हे करून मतं घेण्यापेक्षा एक निष्ठेनं ताटमानेनं लोकांसमोर जाऊन लोकांनी मतं मागावी. लोकांचं सगळं आता लक्ष येतंय आणि उद्याच्या काळात स्वाभिमानानं जगायचं असेल आणि ताटमानेनं वागायचं असेल तर लोकांनी मशालीला मतदान करावं. कैलास पाटलासारखा आमदार आमच्या पाठीशी असताना, ओमरायसारखं नेतृत्व असताना लोक कुणाचाही विचार करणार नाहीत असं दिसतं आजच्या परिस्थितीत. आणि म्हणून लोकांना आम्ही आवाहन करतो की मशालीला मतदान करा, आपले तिन्ही बी उमेदवार निवडून द्या. तशी लोकांची मानसिकता आहे. धन्यवाद. खामसवाडीचा एकंदरीत कल बघायला गेलं तर कोणत्या बाजूला असेल? खामसवाडीतला सध्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये एक कल पाहायला गेलं तर पूर्ण कल
हा शिवसेना काँग्रेस युतीचा आहे असं माझं मत आहे. कारण त्याचं एक कारण आहे की खामसवाडीमध्ये गेले 40 ते 45 वर्ष माझे वडील कैलासवासी त्र्यंबकदादा शेळके यांच्या संयमी व सर्व धर्म समभावाच्या जो एक त्यांचा वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत किंवा त्यांची जी आम्हाला शिकवण आहे त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत आणि गावामध्ये त्याच पद्धतीनं पुढेही आम्ही उर्वरित आयुष्यामध्ये आम्ही माध्यमातून आम्ही काम करत राहणार आहेत असं माझं मत आहे. सर नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समिती रंधुमाळी सुरू आहे. आज आम्ही तुमच्या गावात आहोत. काय एकंदरीत बघायला गेलं तर वातावरण कसं सुरुवातीला परिचय? नमस्कार. माझं नाव संग्राम जाधव. मी माळकंदा येथील रहिवासी आहे. तर आमच्या या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुका चालू आहेत आता. पण आमच्या गावामध्ये फक्त आणि फक्त नाव जे चालू आहे, गाजावाजा जे चालू आहे, तो फक्त आणि फक्त दीपक भाऊ ताटे यांचाच चालू आहे. आता का चालू आहे तुम्हाला सांगतो. हे तुम्ही बघत असत हे लाईटीचे सगळे पोल, जे की जो उमेदवार आहे दीपक भाऊ ताटे त्यांनी एक 3-4 महिन्यापासून आमच्या गावामध्ये लाइटिंगचे पोल उभा केलेत. तिथून का केले त्यांना तर माहिती बी नव्हतं की आपला निवडणुका येणार आहेत म्हणून. पण निवडणुका येणार पण आहेत, पण तो आरक्षणामध्ये पण येणार आहेत का ते त्यांना माहित नव्हतं. पण देवाच्या कृपेनं देवाला पण कळालं की बाबा हा माणूस प्रत्येक गावासाठी एवढा झटतोय, मग ह्या माणसाला एक चान्स द्यावा. म्हणून दीपक भाऊ ताटेंना पूर्ण आमच्या गावाचा पाठिंबा आहे, 100% पाठिंबा आहे. आणि आतापर्यंतचे जेवढे नेते आले, कुठलाही जिल्हा परिषदचा किंवा पंचायत समितीचा जेवढे सदस्य जेवढे निवडून आले, तर त्यांनी आमच्या गावासाठी काहीच केलं नाही. मला जसं कळतं तसं या गावामध्ये जसं आहे मी तसं काहीच केलं नाही त्यांनी. पण ताटे साहेबांनी पूर्ण गावामध्ये गावामध्येच नाही, गावापासून पूर्ण पाटीपर्यंत लाईटीचा उजेड केला. आता का केला तुम्हाला हे पण सांगतो. आमच्या गावामध्ये कॉलेजची मुलं आहेत, मुली आहेत, संध्याकाळी त्यांचे क्लासेस असतात, कुणी जॉब करतायत. शेवटची गाडी त्यांना 9:30ची आहे. मग ते कळंबून येतात, कुणी धाराशिवून येतात. पण ज्यावेळेस आमच्या गावामध्ये पोल नव्हते लाईटचे, त्यावेळेस पोरं अंधारामध्ये येत होते, मोबाईलचे टॉर्च लावायचे. कधी लाईट गावात असेल नसेल, वडिलाला फोन करायचे, गाडीवर बोलवायचे. पण ज्यांच्याकडे नाही ते अंधारातच पोरं जात होते खाली गावात पाठवून गावापर्यंत, घरापर्यंत. पण आता मुलं घरी सुद्धा फोन करत नाहीत, काय नाही. लाईटीचा प्रकाश आहे, बिंदास पूर्ण उजेड आहे, गावापर्यंत पूर्ण जातात. म्हणून मला एक सांगायचंय की आमचा 100% पूर्णपणे सपोर्ट दीपक भाऊ ताटे यांनाच आहे. आणि मीच नाही तर पूर्ण गावात जे कुणीही असतील त्यांना दिसतंय की आपल्या गावामध्ये काही ना काहीतरी विकास झालाय, बदल झालाय. हे झालं लाईटच्या पोलाचा. अहो तुम्हाला एक सांगतो साहेब, आमच्या गावामध्ये माळकंजा गाव आहे का नाही माहितीच नव्हतं कुणाला. गावाला तर गावाला माहिती आहे माळकंजा गाव आहे, पण दुसऱ्या माणसाला माहित नव्हतं. का तर आमच्या गावात पाठीवर माळकंजा नावाचा बोर्डच नव्हता. फक्त त्यावेळेस काय झालं, गेल्या 1.5 ते 2 महिन्याखाली दीपक भाऊ ताटे आलते, लाईटचे पोल बसवत होते. मी सहज बोललो की भाऊ तुम्ही हा पोल बसवताय, खूप चांगलं काम करताय तुम्ही. पण मी सहज बोललो की भाऊ आमच्या गावाला माळकंजा गाव आहे म्हणून माहितीच नाही. आमचे पाहुणे एक बार आम्हाला भेटायला आले, ढोकीहून आले आणि सरळ गोविंदपूरलाच गेले निघून. का तर माळकंजा तुमच्या गावात मला माहित नाही. बरोबर आहे ना, त्यांचं तरी काय चुकलं. गावाला पाठीच नाही, बोर्डच नाही. आमची ग्रामपंचायत आहे पण लक्ष देत नाही गावाकडे, पाठीच नव्हती. मग दीपक भाऊ ताटेंनी फक्त बोललो आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी माळकंजा नावाचा बोर्ड त्या ठिकाणी उभा केला. तुम्ही आता बघू शकता की माळकंजा नावाचा बोर्ड आहे, पाठी आहे. हा आहे विकास, जे की ज्यांनी फक्त बोलूनच नाही तर करून दाखवलंय. म्हणून 100% आमचा पाठिंबा दीपक भाऊ ताटेंनाच आहे. नमस्कार. आज आम्ही तुमच्या देवळाली गावामध्ये आहोत. देवळाली गावचं चित्र बघायला गेलं निवडणुकीच्या अनुषंगाने कशा स्वरूपाचं चित्र दिसते? माझं नाव गोविंद दादासाहेब निरफळ, मी राहणार देवळालीचा. दीपक भाऊ ताटे यांनी आमच्या गावामध्ये खूप विकासाची कामं केलेली आहेत, जे कोणी आजपर्यंत करू शकलं नाही. आमच्या इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या इथं मलिक साहेब दाऊद मन आहे. त्या ठिकाणी आजपर्यंत कुठल्याही नेत्यानं किंवा कुठल्याही गावच्या पुढाऱ्यानं किंवा कुठल्याही गावच्या सरपंचानं त्या मंदिराच्या ठिकाणी आजपर्यंत कुठल्याही उजेडाची सुविधा केली नाही. ते मंदिर जसं मला कळतं तसंच आहे. त्या ठिकाणी संध्याकाळी किंवा कधी अपरात्री गेलं तर त्या ठिकाणी उजाडाची सोय नव्हती. आता दीपक भाऊ ताटे यांनी त्या ठिकाणी लाईट बसवून त्या ठिकाणी उजाडाची सोय केलेली आहे. परत आमच्या गावामध्ये
खंडोबाचं मंदिर आहे, त्या खंडोबाच्या मंदिराच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, परत त्या ठिकाणी लाईटची सोय केलेली आहे. परत गावामध्ये आमच्या इथं गावामध्ये रस्त्याने कुठेही लाईट नव्हती, त्या ठिकाणी लाईटचे पोल बसवून दीपक भाऊ यांनी खूप खूप असं छान काम केलेलं आहे. परत देवळाल पाटीवरती आजपर्यंत कुठल्याही नेत्याने किंवा कुठल्याही कार्यकर्त्यांनी देवळाल पाटीवरती कमान बांधण्याचं काम किंवा कमान करण्याचं काम कधीही केलं नाही. पण दीपक भाऊ ताटे यांनी त्या कमानीचं काम हाती घेतलेलं आहे. त्या कमानीचं काम चालू आहे आणि ते कमानीचं काम पूर्ण झाल्याशिवाय शांत बसणार नाहीत. एवढं बोलून मला सांगा, आता हे त्यांची कामं सांगितली, इतरही पक्ष तुमच्यापर्यंत पोहोचत असतील, त्यांच्यासाठी काय तुम्ही आता निवडून आल्यानंतर कोणतं काम घेणार? अच्छा, इतरही पक्ष सर्व आमच्या जवळ आले, पण ज्या पक्षांनी आमच्या जवळ आले त्या पक्षांनी फक्त आजपर्यंत आम्हाला आश्वासनं दिले. कुठल्याही पक्षाने आमचं काम केलं नाही. मी राहतो शेतामध्ये, म्हणजे मागील शिवारामध्ये राहतो. आजपर्यंत मी जसं राहतो तसं मला 30-35 वर्ष झाले. माझ्या इथं सिंगल फेज लाईटची सुविधा नाही. पण दीपक भाऊ ताटे यांना मी भेटलो. कधी भेटलो? ज्यावेळेस आरक्षण लागलं त्यावेळेस भेटलो. दीपक भाऊ ताट्यांकडे मी प्रश्न घेऊन गेलो की माझी असं अडचण आहे. त्यावेळेस दीपक भाऊ ताट्यांनी मला शब्द दिलाय आणि तो पूर्ण करणार आहेत की माझ्या इथं लाईटचा किंवा प्रकाशाचा सुविधा करून देणार आहेत. मतदान आहे तुमचं गावात? 5.5. किती मतदान होईल? तर तुमचा परिचय आम्हाला सुरुवातीला सांगा. परत तुम्ही आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने तुमच्यापर्यंत अनेक उमेदवार येत आहेत, तर तुमचं येणाऱ्या उमेदवाराला काय आव्हान असणार आहे, त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत, आणि गावचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे, आणि इथून पाठीमागे विकास झालाय का? प्रथम मायबाप जनतेनं मीडियानं तुम्हाला नमस्कार. मी नितीन बाप्पा जाधवर, गाव माझं गोविंदपूर, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. ह्या गावचा मी गोविंदपूर गावचा रहिवासी आहे. माझं आज वय कमीत कमी 30 ते 35 वय आहे. माझं 35-36 वय आहे. आम्ही आजपासून अनेक नेते बघितले, अनेक कार्यकर्ते बघितले, भयानक मी जी नाही ती बघितलं. पण समाजाकरता असा नेता या दीपक भाऊ सारखा मी कधी बघितला नाही. मी कधी कुठल्या पक्षाचं काम केलं नाही, अथवा कुणा माग जाऊन कुणाचा प्रचार केला नाही. का तर मला जी इथली म्हणजे ही जी मंडळी वागती जनतेसंग, म्हणजे पुढारी म्हणायचे का? पुढारी, गाव पुढारी का? गाव पुढारी व हे मोठे मोठे जी आपले मानलेले पक्ष आहेत, ही मुळे सगळं खोटं वागतात. दिलेले शब्द पाळत नाही, आयुष्यात पाळले नाहीत. दिलेले पाळत नाहीत. काही विचारता तुम्ही पाळीतच नाहीत. आम्ही काय मागतो हिंदी आजपासून? लाईट, पाणी आणि रस्ता, मूलभूत सुविधा. 35-36 वर्षापासून हेच मागतो, आणि ते हेच सांगतात की आम्ही ह्या वर्षी आलं की 100% करून देऊ. वस्तुस्थिती मायबाप असे कोणी करून देत नाही. तुम्हाला सांगायचं ह्याच्या पलीकडे येऊन 2 पावलं तर म्हणलं तर नेता कसा असावा? नेता असावा दीपक भाऊ सारखा, दीपक भाऊ ताटे सारखा नेता असावा. त्याचं कारण साहेब तुम्ही विचारलं नाही मला, सांगा कारण. त्याचं कारण आजपासून इतक्या निवडणुकी झाल्या, इतके राजकारण बघितली मी, इतके कार्यकर्ते बघितले, नेते मंडळी बघितली एवढी मोठी मोठी, पण कधी काय माझ्या गावाकरता त्यांनी विकास केला नाही, अथवा शेतकऱ्याकरता कधी त्यांनी विकास केला नाही. माझी मायबाप तुम्हाला कळकळीची, माझ्या डोळ्यात पाणी यायचा औकत आहे. पक्ष इतकी नालायक वागते, पक्ष इतकं नालायक कुणी नाही. अहो तुम्ही दिलेला शब्द पाळीत नव्हतं, तुम्ही देऊ नका ना शब्द. मायबाप मला पक्षांना माझे हात जोडून विनंती, तुम्ही शब्द देऊ नका जनतेला, शब्द देऊ नका. माझ्या दीपक भाऊ सारखं आधी काम करून दाखवा, आणि नंतर पुन्हा तुम्ही ती कामाची पोच पावती म्हणून मतदान मागा. तुम्हाला अधिकार काय केले काम त्यांनी? काम त्यांनी बघा, तुम्ही माझ्या आटी गावाचं विचारायचं म्हणलं, पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीचं माझं सर्कल खंबसवाडी सर्कल एरिया, ह्या संदर्भात 8 गावं येतात. त्या 8 गावात मी अवघे फक्त 4 दिवस झालं मी बहुसंघ आहे, अथवा बहुसंघ मी भाऊचं काम बघून बहुसंघ मी फिरायचं म्हणतो, पण मी शेतकरी असल्यामुळे मी फिरू शकत नाही. पण माझ्या ह्या 2 शब्दातून मी तमाम माझ्या ह्या 8 गावाला एक आश्वासन करतो, नेता कसा असावा तर दीपक भाऊ टाट्यासारखा असावा. का असावा? एमआय देवी पासूनचे पार गोविंदपूरचं बस स्टँड आहे तिथपर्यंत प्रकाश लाईटचे पोल बसविले 25, आजपासून कुणी बसविले नाही. मी अनेक नेत्यांकरता कष्ट केलं, काम केलं. आम्ही गावांना आमच्या
मायबाप जनतेनं भरभरून मतानं सगळ्यांनी निवडून दिलं, पण कुणीही काम केलं नाही. आमच्या गावामध्ये सण सुद्धा असतात, नेते मंडळीला माहीत नसतात का? माहीत असतात साहेब, पण कधी काय कुठल्या नेत्याने विचारलं नाही, हा सण कशा करता, हा यात्रा कशा करता. माझ्या यमाई देवीच्या यात्रेला दीपक भाऊला गावकरी मंडळी म्हणले, भाऊ आमच्या गावची ही यात्रा आहे, आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला काहीतरी वर्गणीच्या व देणगीच्या स्वरूपात मदत करावी. तर मदत साहेब नाव काढूस तर दीपक भाऊनी 51,000 रुपयाची मदत केली. आजपासून कुठल्या नेत्याला नाही का सुचलं ही. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, आमच्या गावचे सप्ते असते, सप्त्याला साधं गावकरी मंडळी म्हणजे भाऊ हे आमच्या गावचा सप्ताह आहे, भगवान बाबाचा सप्ताह आहे, आमची प्रामाणिक तुम्हाला इच्छा आहे, मागणी आहे की तुम्ही काहीतरी ह्याला फुल नाही फुलाची पाकळी अशी म्हणून तुमची भक्ती म्हणून मदत करावी. भाऊने 31,000 रुपये दिले. का हो बाकीच्या नेत्याला आजपासून दिसलं नाही का? अगर कार्यकर्त्याला दिसलं नाही का? नेते मंडळीला दिसलं नाही का? नाही दिसणार. त्यांनी फक्त हा जो माझा समाज आहे त्याच्या पलीकडे सांगतो जाऊन, आमच्या गोविंदपूर गावातलं प्रवेशद्वार श्री गोपीनाथ मुंडे साहेबांचं आज त्याचं काम 10 फुटाच्या लेवलवरती आलंय. भाऊचा शब्द आहे, मी उद्या अथवा नाही उद्या ही जी कामं घेतलेत हाती ती आपल्याला प्रामाणिक 100% मार्गी लावायचे आणि त्याच्या पलीकडे जाऊन जी काय कुणाच्या अडीअडचणी आहेत त्याच्यावर खडं उतरायचंय, ही माझ्या भाऊचा शब्द आहे. मग ह्या नेत्याकरता काम नाही करायचं तर कुणाकरता करायचं मला सांगा. माझे तरुण पिढी कामं करतात, नेत्याचं पक्षाचं कामं करतात. 1 किलो मटण आणि 1,000 रुपये आणि 1 दारूची बाटली. मी खोटं सांगत नाही मायबाप. आज 5 तारीख आहे, आज 5 तारीख आहे. आज आणि उद्या माझे बांधव, माझ्या वयाचे सगळे पोरं किती ऍक्सिडेंट होते ह्याचं मी सांगू शकत नाही. त्याचं कारण सांगतो, मोठे मोठे हॉटेल ह्यांनी बुक केलेले आहेत, पक्षांनी मोठे मोठे हॉटेल बुक केलेले आहेत. ये मटण खा, दारू पी आणि जाताना धडकून मर. मला त्याच्याशी घेणं देणं नाही. ही शिकवण आहे ह्या पक्षांची, पण माझ्या दीपक भाऊची तशी शिकवण नाही. समाजाकरता काय काम करायचं ही मला 4 लोकांनी बसून सांगायचं, ही माझ्या दीपक भाऊचं काम आहे. मग अशा नेत्याच्या मागे उभा राहायचं नाही तर उभा राहायचं कुणाच्या मागे मला तुम्हीच सांगा. पत्रकार मंडळी तुम्हीच सांगा. मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याची व्यथा मांडतोय तुमच्या पुढे. माझ्या डोळ्यात पाणी येतंय. काय येतंय? रात दिवस कष्ट करायची जिद्द आहे. रस्ता नसूनही शेतात जायला, साधा रस्ता. रात्री नाग निघला, आमच्या मित्रांना सर्पदोष झाला. ते म्हणजे पाय माझा थोडा जड पडतोय, पण ते कधी समजलं? त्या प्रकाश दीपक भाऊन जेव्हा ते बल्ब लावलेला होता त्या बल्बातून आम्हाला समजलं की ते ही झालंय सर. मग ह्याच्यापेक्षा काय असावं सर? मला सांगा, आता हे जे विकास काम केले जनता त्यांच्या पाठीमागे राहील? 100% राहणार, ही माझा ठाम विश्वास आहे. का राहणार? तर असा नेता पुन्हा पुन्हा भेटणार नाही. जनतेला, मायबाप जनतेला सगळी माहिती आहे, हा माणूस जर आपण निवडून दिला तर आपले जी जिल्हा परिषदचे जी काय कामाची समस्या आहेत ही 100% त्या कामावर ही खडे उतरणारे दीपक भाऊ आहेत. त्याच्याकरता आम्हाला पूर्ण विश्वास आहे, आटी गावाचा विश्वास आहे. मी जिथपर्यंत फिरलो, मी माझ्या गावात पहिले 2 शब्द बोललो होतो. गावात मी कधी कुठलं तेज केलं नाही अथवा काय, माझ्या 2 पिढ्या 3 पिढ्यापासून कधी काय कुठल्या राजकारणाचा वारसा नाही. मी एकदम काबाड कष्ट करून, ऊस तोड करून इथपर्यंत आलेलो आहे साहेब. मी माझ्या खंबसवाडी गावात मी बघितलं, मी सभेला आलतो, उत्स्फूर्त असा उत्साह, लहान लेकरापासूनची म्हाताऱ्या माणसापासून, बाबा कुणाला मतदान करायचं, भया काय सांगितलंस घरी? तर मी घरी एकच सांगितलं आई वडिलाला की दीपक भाऊला मतदान करायचं. का? तर शाळेचा जी आतापर्यंतचे जी प्रश्न आहेत, 1900 काहीतरी बघा, आमची शाळा तर 1984ला काहीतरी झालेली आहे, 54ला. आज पोस्तोर त्या शाळेचं कुणीही बघितलं नाही की ती शाळा आहे का पडते. माझी लेकरं बाळ आम्ही कशा करता जगताव साहेब? आम्ही आमच्या लेकरा बाळा करता जगताव. आम्ही एवढं कमी येताव कष्ट रात दिवस कशा करता करताव? आमच्या लेकरा करता करताव. जर आमची लेकरच तिथं म्हणजे सुरक्षित नसते त्या शाळेमध्ये, ती शाळा सुरक्षित नसन तर आम्ही कोणत्या म्हणजे हिथून ह्या पक्षावर विश्वास ठेवायची. पण माझ्या दीपक भाऊनं सगळ्यात आधी महत्वाचा मुद्दा की बाबा
ही जी 1965 चोपन्न साली शाळाचं बांधकाम इमारतीचं झालेलं आहे, ती आधी आपण पाडू आणि तिथं सुंदर अशी 2 मजली बिल्डिंग शाळेची बांधू. मग मला सांगा, का नाही त्यांच्या मागे उभं राहायचं? का नाही जनता उभारणार? 100% जनता उभारणार. धन्यवाद. मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही खामसवाडी गावचा ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी आलो होतो. काय तुमचं परिचय आम्हाला सुरुवातीला काय? मी भाग्यश्री बाबासाहेब पाटोळे, राहणार खामसवाडी. ताई, या गावामध्ये मूलभूत सुविधा तुम्हाला भेटतात का? हो, काय काय सुविधा भेटतात? म्हणजे भेटले नाही त्याच्या अगोदर, पण आता दीपक भाऊ ताटे आहेत ना, ते बघतायत गावातले सगळे. म्हणजे असं की आमच्या गावामध्ये लाईट नव्हत्या, परत गावात ॲम्ब्युलन्सची सोय करून दिली त्यांनी. आणि आमच्या गावातलं आई रोखेश्वरीचं मंदिर आहे, त्याच्या पाठीमागं असं अंधार होता, महिलांना जायला यायला म्हणजे असं त्रास होत होता, मग तिथं लाईट लावली. मला सांगा ताई, इथं गावामध्ये उपकेंद्र आहे, आरोग्य उपकेंद्र आहे, तर ते चालू चालू असतं का ते? नाही, ते चालू नसते, कारण पहिलं म्हणजे जुनं जे आहे आमचं ते दवाखाना सरकारी, ती गावामध्ये होता, आता इकडे चिरकाडीवर आलाय, पण ते सध्या बंदच असते, कधी कधी चालू असते. मग आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास कोणती सोय करता तुम्ही? दवाखान्यात कुठं जाता? परत आम्हाला मोहाला जायला लागते. महिला असते का सोय? मोहाला सोय असते, पण नाही तर मग गावात दुसरे दवाखाने आहे ना, दवाखाना गावात. मला सांगा ताई, तुमचे मुलं जिल्हा परिषद शाळेतला जातात का बाहेर? जिल्हा परिषदला. तिथली गुणवत्ता कशी आहे शाळेची? गुणवत्ता सध्या चांगली आहे. हो, शिक्षक येतात का शाळेमध्ये? हो येतात. गावात पाणी सुटतं का दररोज? नाही पाणी सुटत. किती दिवसाला येतं पाणी? पाणी कमीत कमी 2-4 दिवसाला येते, ती पण 10 मिनिटांनी. पाणी आलं की पहिलं 5 मिनिटं खाली जाऊ द्यावं लागतं, घाण पाणी येते. आताचे चालू ग्रामपंचायत बॉडी मधले काही मेंबर निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्यापर्यंत तुमचा काय संदेश असेल? काय तुमची मागणी काय त्यांच्यापर्यंत? आता आम्हाला पाणी भेटावं. आमच्या गलीमध्ये एकतर पाण्याची सोय नाही, पाणी सुटतंय ती बी 4 दिवसाला, ती बी भरपूर पाणी नसते. आम्हाला पाण्याची तर खूपच अडचण आहे, आमच्या कमीत कमी आमच्या समाजाला तरी, आमच्या गल्लीला तरी. मग आमची पाण्याची समस्या दूर करावी. धन्यवाद. सर नमस्कार. आज आम्ही तुमच्या माळकरंजा या गावामध्ये आहोत. माळकरंजा गावामध्ये काय निवडणुकीचं काय वार चालू? निवडणुकीच चांगलं वार आहे सध्या तर. सर्व पक्षीय गावात येतात जातात. तसं बापशे पार्टीचं वातावरण आम्हाला चांगलं वाटतंय, कारण त्यांनी आमच्या गावापर्यंत म्हणजे 15-16 पोल ढोकेकळंब रोडला बसवलेत. टँड ते शाळेपर्यंत लाइटिंगचं काम केलंय. खंडरायाचं एक मंदिर त्याच्यावर शिखर नव्हतं, शिखराचं काम केलंय. पुन्हा जिल्हा परिषद शाळेचे 6 कॅमेरे बसवलेले सिटी. पुन्हा 18.5 बरासचं काम ब्लॉकचं हे केलेलं मटेरियल येऊन पडलंय. एक 15x20ची एक रूम आहे, तिला रंगीसाठी बोलती करण्यासाठी ती मटेरियल येऊन पडलंय. आचारसंहिता असल्यामुळे ते थोडं काम थांबविलेलं आहे त्यांनी. मला त्याच्यामुळे सांगा, ही जी कामं केलीत त्यांनी निवडणुकीच्या समोरचा चेहरा बघूनच त्यांनी काम विकास कामं केलीत का ते पहिल्यापासून असंच काम करतात? 3-4 महिन्यापासून त्यांचं म्हणजे काम चालूच आहे ते. ती निवडणूक तिकीट त्यांचं म्हणजे फॉर्म डिक्लेअर होईल, अगर इथं मला ही जागा त्यांच्या समाजाला पडेल इथं, अगर काय त्याचं ती समोर काहीच ठेवून हे केलेलं नाही. कारण त्यांचे ह्या जे आटी गणाचे जे पाहुणे रवळे आहेत, त्यांनी जी वाटलं काही गोष्टी आपल्याला इथं ह्या गणात करावं लागतात, खामासोडी गणात, हे त्यांच्या पद्धतीने त्यांनी केल्यात. त्यांचे काही पाहुणे रवळे आहेत, त्यांनी काही सोयी सुविधा बाबा आमच्या गावाला असं नाही तसं नाही काही सांगितलं असेल, त्यांनी योग्य वाटलं असेल बाबा हे आपण करावंच इथं, त्या पद्धतीने त्यांनी केलंय. निवडणुका तर ही लांब होत्या पुढं. आता इतर पक्षांना तुमचा काय संदेश असणार आहे? इतर पक्षाला काय येतात, हात जोडून जातात, काय करतात. आता आमच्या आमदाराचं सांगतो तुम्हाला, एक वेळेस निवडून गेला की पुन्हा रोज डोक कळंबून जात असेल, पाठीवर लोक हात करायली तरी काच वर घेतलेली असते, हात केला नाही तर निघालीच 5 वर्षांनीच पुन्हा रिटर्न. अगर कुणाचा काही कार्यक्रम असला, पत्रिका तेवढ्या कामापुरतच येणार. ते बी त्यांचे जवळचे जर कार्यकर्ते असले तर तिथं येणार, ते बी सर्वसामान्याच्या कुणाच्या सुखादुखाला येणार नाही, कशालाच नाही. मग काय करता हिंदी निवडून देऊन अगर काय विषय त्यांच्या पक्षासाठी. गावात दुसऱ्या काही मूलभूत सुविधा असतील जसे की आरोग्य सुविधा, विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षण, परत शेती असेल तर शेतकऱ्यांसाठी काही योजना? शेतकऱ्याचे तर एवढे प्रश्न बेकार आहेत. शेतात जायचं म्हणलं पावसाळ्यात गुडघे इतके ह्याच्यावरून लोक जातात चिखलानी ह्याच्यातून. काही ठिकाणी रस्ते नाहीत व्यवस्थित. मग कुठं काही रस्त्याचं काही काम चालू असलं, कुठं इकडे तिकडे 1-2 ट्रॅक्टर टाकायचे, अख्खे रस्ते चोरीला जातात.
ही गोष्टी येतात गावातल्या. बोलायचं कोणी, खालीवरी त्यांचंच. असे बरेच प्रश्न आहेत. तुम्ही काय निर्णय केला? निर्णय करणार आम्ही आता. आम्हाला ही बापशी पार्टी जी आहे ही चांगला, आम्हाला उमेदवार चांगला वाटतंय. त्यासाठी आम्ही बहुमत म्हणजे मतानं ह्यांनी निवडून द्यायचं आमचं चाललेलंच आहे. आमच्या आजूबाजूला हे आटी गाणात मित्र असतील, काही पाहुणे रावळे असतील, आम्ही सांगतो हे माणूस एवढी वाटतं आम्हाला. मित्राली पण फोन करून सांगतो आम्ही किंवा एवढे दिवस आतापर्यंत आपण प्रत्येकाला शिक्का दिलेलाच आहे. फक्त आपल्याला ह्या माणसाला एक शिक्का द्यायचा आहे. एक शिक्का देऊन बघू. आतापर्यंत आपण 30 वर्ष झालं तीच करतो. मी उभा टाकाच काम केलेलं 30 वर्षापासून. खासदार जे आहे ओमराजे लिंबाळकर, ह्याला पक्ष काँग्रेसमधून जे आणलंय, लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब, विलासराव देशमुख साहेब, ह्यांचं जे काय कारस्थान झाले त्यांच्या कुटुंबातले, हे आणायला आम्ही साक्षीदार आहोत. शिवसेनेत जे आणलंय त्यावेळेस धनुष्यबाणात होतं, म्हणजे ते काँग्रेसमधून आणायला आम्हीच जाऊ त्याला साक्षीदार. विलासराव देशमुख साहेब आणि मुंडे साहेब काँग्रेसमध्ये असताना सध्या आम्ही इकडे शिवसेनेत आणलेलं आहे खासदाराला. काय आता 4 दिवसात आलेला आहे इकडं. गाठीभेटी घेत कशाची गाठी भेटी घेतात? झालं त्यांचं आता, मूलभूत सुविधा झाल्या. कशाला विचारते जुन्या कार्यकर्त्यांनी? 30 वर्ष झालं मी त्या उभाटा गटाचं काम करतोय. या पवनराजेची ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस जयराजे असतील, त्यांची आई असतील, पुन्हा बहीण, हे असंच जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन लागलेलं होतं. सहानुभूतीवर टोटली डोर ते डोर आम्ही संघ घेऊन फिरलेलो ह्या ओमदादाला. वयात 23-24 वय होते त्यावेळेस दादाचं. आता इथून जर पाठीहून जात असतील, दुर्दैव आहे ना. आम्हाला काहीतरी वाटत असेल की बाबा ह्या एवढ्या पक्षासाठी आपण काही केलं असेल, ह्या कार्यकर्त्यासाठी काही गोष्टी, ह्या काही गावांनी त्याला अडविलंय त्यावेळेस त्या टायमाला, की गाडी पुढं अशी बेवडी लोक लावायची टायर पुढं. त्याला आम्ही म्हणजे हे केलेलं का तर जाऊ द्या हाय. मुंडे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं हे आपला माणूस आहे. मुंडे साहेबाकडे बघून आम्ही त्याला साथ दिलेली. ती जर आता आमच्यावर कानडोळ करीत असतील काही गोष्टी, मग कशाला त्या पक्षीच काम करायचे? त्याच्यामुळे आम्ही आलं बापशे पक्ष आहे, चांगले वाटते, त्याच काम करू आम्ही. त्यांचा विजय होईल का? 100% 1001% होणार. धन्यवाद. त्यांच्या अडचणी काय आहेत नेमक्या, आणि आता निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारापर्यंत तुमच्यापर्यंत कोण पोहोचलंय का? पोहोचलेत ना. कोण आलते? दीपक भाऊताटे त्यांनी काही तुम्हाला काही सवलती दिल्यात का? म्हणजे एखादी योजना दिली का? दिलेत ना. काय केलं? ॲम्ब्युलन्स गावामध्ये, पुन्हा मग लाईटीचे पोल बसवलेत, पुन्हा शाळेमध्ये CCTV कॅमेरे बसवले वाटायला. ते निवडणुकीच्या धुमाळीमध्ये तुमच्यापर्यंत किती दिवसाला येतात? ते आमचे दररोजच येतात. निवडून येतील का ते? येतील ना सर, येणार म्हणजे येणार. आणि निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून तुमचं पहिलं कोणतं काम असतं? तुम्ही त्यांच्याकडून कोणतं काम करून घेणार? आपल्याला जे असेल ते काम सांगायचं ना. विद्यार्थी शाळेत जाते ते, हो जाते. आणि रुग्णालयाची सोय आहे का? आहे की कधी असते कधी नसते तर डॉक्टर. पाणी, लाईट, बाकीच्या गोष्टी इकडे येतात का? नाही पाणी येत नाही हो, 1ला 2 घागरे येतात पाणी. पाण्याची काय पर्याय व्यवस्था काय करतात? हापस आहे ना आमच्या नागोबाचा. प्यायसारखं असतं का? हा पेतात ना आमचे पाणी. किती लोकसंख्या इथल्या ह्या समजा ही वस्ती आहे, इथली किती लोकसंख्या? 3 लाख असेल ते. म्हणजे बघायला गेलं तर तुम्ही गावापासून किती अंतर, किती 1 किलोमीटर आहे, आणि लेकर तुमच्या इथं जातात का शाळेत? मग आता दीपक भोताटे उभा आहे, त्यांनी तुमच्या ह्या याच्यासाठी काही तुम्ही त्यांना सांगितलं नाही का की आम्हाला हे पाहिजे किंवा आमच्या समाजासाठी हे? सांगितलंय ना आम्ही, करू म्हणतो. अगोदर त्यांना निवडून द्यावं लागेल ना, नंतर आपण निवडणुकीच्या अगोदर बी त्यांनी काही काम केले असंच बोलले, मग आम्ही ऐकलं. काय काम केलं त्यांनी? तुम्हाला म्हणलं नाही का, लाईट बसवले, पोल बसवले, CCTV कॅमेरे, ॲम्ब्युलन्स दिली गावात आमच्या.